सुरुवात करते मी तोपर्यंत. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासा विरामा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, प्रभू श्री रामरायाला वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. आणि आपलं हे जे सत्र आहे मनाच्या श्लोकांचं ते सुरुवात करते विवेचनाला. पुढचा श्लोक आपण मागच्या वेळेला एक तर खंड घेतला होता आणि खंड 1 महिन्याचा खंड घेतल्यानंतर मागच्या महिन्यातलं सत्र झालं होतं आणि तेव्हा आपण नुपेक्षी कदा रामदासाभिमानी या श्लोकांचा संच आपण संपवला होता. एकत्रित काही श्लोक घेतले होते आणि मागच्या वेळेला अगदी असं वाटलं होतं की आता पुढच्या लगेच जे श्लोक येत आहेत आपल्या पुढे समोर येतात आता मनाचे श्लोक, तेव्हा लगेच समर्थ पुढचे एक संच चालू करतायत आणि 5 श्लोकांचा संच येतो. आणि मला अगदी खात्री होती मागच्या महिन्यामध्ये की आपण पूर्ण संच म्हणजे 5 श्लोकांचा संच यावेळेला घ्यायचा असं वाटलं होतं बरं. आणि जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा असं वाटलं की संचापैकी तर एकच श्लोक आज आपण घेऊ शकतोय. पुढच्या वेळेला 4 एकत्र घेऊया का ते विचार करूया. पण तोपर्यंत आपण मनासज्जना भक्ती पंथेची मनासज्जना राघवी वस्ती कीजे हा जो संच आहे तो आता चालू होतोय आणि नक्की समर्थांना काय सांगायचंय ते आपण आज एक आपला बेस तयार करूया. म्हणून आज मात्र आपण फक्त त्या संचामधला पहिला श्लोक म्हणजे 38वा मनाचा श्लोक जो आहे तो एकच श्लोक आज संपूर्णपणे चिंतनाला घेणार आहोत. बघा आपल्याला काय काय शिकायचं आज. आणि आपण असं प्रत्येक वेळेला म्हणत असतो की आपल्याला एक नवीन धागा छान धागा मिळतो अभ्यासाचा आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण या श्लोकाकडे बघायचा प्रयत्न करणार आहोत. आधी तो श्लोक कुठला आहे तो वाचून दाखवते. बऱ्याच जणांना हा श्लोक पाठ असतो, तो श्लोक आधी म्हणून दाखवते. श्लोक आहे मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कित हो नि पाहे, अवज्ञा कदाही यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. तर असा हा श्लोक आहे मना सज्जना राघवी वस्ती कीजे. असा 5 श्लोकांचा गट समर्थांनी केलेला आहे आणि त्याच्यामधला पहिला हा श्लोक आहे. आणि या श्लोकाकडे आपण बघणार आहोत. मागच्या श्लोकांकडे आपण काय केलं, जे 10 श्लोक जे होते मनास जो संच होता नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, या सगळ्या संचामध्ये आपण काय पाहिलं तर रामाचं श्रेष्ठत्व, रामाचं सामर्थ्य काय आहे ते आपण मागच्या या सगळ्या 10 श्लोकांमध्ये पाहिलं होतं. आणि हा जो राम आहे तो कसा सृष्टीचा पालक आहे, तो कसा दीनांचा नाथ आहे आणि फक्त दीनांचा नाही तर तो देवतांचाही आधार कसा आहे हे सगळं आपण पाहिलं होतं. देवतांचा आधार म्हणजे महासंकटी सोडिले देव जेणे, हे सगळे श्लोक आता येऊन गेलेले आहेत. आणि या सगळ्या श्लोकांमधनं त्याचं श्रेष्ठत्व, त्याचा मोठेपणा, त्या सगळ्या गोष्टींकडे आपण पाहतो आहोत रामाच्या. आणि भक्तांच्या रक्षणासाठी तो काय काय करतो हे आता सगळं आपण बघून येतो आहे. आणि भक्तांची तो कधीही उपेक्षा करत नाही असं आतापर्यंत आपण सगळं पाहिलं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर समर्थ असं म्हणतायत की इतके सगळे गुण त्याच्याकडे असताना बा मना, म्हणजे पहिलं चरण जे आहे आपल्या श्लोकाचं आजच्या चिंतनाचं त्याच्यामध्ये समर्थ आपल्या मनाला आपण असं समजवावं असं समर्थ म्हणतायत की मना प्रार्थना तुझला एक आहे, की बा मना इतका मोठा तो राम आहे तर तू तुझ्या मनाला प्रार्थना कर. काय प्रार्थना कर, दुसऱ्या चरणामध्ये ते म्हणतात की रघुराज थक्कित होऊन पाहे, त्या रघुराजाकडे थक्कित होऊन तू पहा. आणि पुढे आहे अवज्ञा कदाही यदर्थी न कीजे. म्हणजे पहिल्या चरणामध्ये आपण असं आपल्याला कळतं की ते प्रार्थना करतायत मनाला, म्हणजे अगदी ओंजरून गोंजरून मनाला आपल्यालाच आपल्या मनाला समजवायचे की तू कुठे नको तिकडे चित्त लावतोयस, अरे मना तुला कळत नाही का तू काय करतोयस ते. म्हणून अगदी ओंजरून गोंजरून सांगितल्यासारखं पहिल्या चरणामध्ये वाटतंय बरं का, म्हणजे समर्थ असं म्हणतायत असं वाटतं. पण तिसऱ्या चरणामध्ये ते अवज्ञा कदाही, म्हणजे अवज्ञा म्हणजे काय की एक आज्ञा दिलेली आहे, समजा एक आज्ञा केलेली आहे मनाला आणि जेव्हा ती आपण आज्ञा ऐकत नाही तेव्हा ती अवज्ञा होते. म्हणजे कुठेतरी समर्थांनी एक काय ठाम निश्चय आपण आपल्या मनाला द्यावा, आज्ञाच द्यावी आपण आपल्या मनाला
असं ते सांगतायत, असं आपल्याला तिसऱ्या चरणात दिसतंय. म्हणजे अवज्ञा कदाही यदर्थी न कीजे, या अर्थाने कधीही तू अवज्ञा करू नकोस रे बाबा रामा. आणि मग काय कर, तर शेवटच्या चरणामध्ये परत ते असं म्हणतायत की मना सज्जना राघवी वस्ती कीजे. एवढे सगळे गुण आपण त्याचे पाहिलेले आहेत, तर आपण काय करायचं आहे, तर त्या राघवाच्या ठिकाणी, त्या रामाच्या ठिकाणी वस्ती करायची आहे. संपला श्लोक, हो की नाही, संपला. आणि त्याच्या पुढे 1.25 तासाचं मग आपण काय बरं करणार आहोत, चिंतन. आता एक एक करून आपण वेगवेगळ्या पद्धतीने या श्लोकाकडे पाहायचा प्रयत्न करूया. आपण काय करणार आहोत की या संपूर्ण हा जो मनाचा श्लोक आहे त्याच्यापैकी 2 चरण महत्वाचे आहेत. 4 चरण असतात एका श्लोकामध्ये, तर दुसरं चरण आणि शेवटचं चरण त्याच्याकडे आपण फोकस करणार आहोत. म्हणजे प्रार्थना तर केलेली आहे पहिल्या चरणामध्ये की मना प्रार्थना तुझला एक आहे ते कळलं, पण फोकस करायचं आहे दुसऱ्या चरणाकडे. दुसरं चरण काय आहे की रघुराज थक्कित होनी आहे. आता बघा, हा जो हे चरण जे आहे या चरणाकडे संपूर्णपणे आपण ज्ञान मार्गाने विचार करणार आहोत. ज्ञान अँगल त्याला लावायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे ज्ञानकांडातून विचार करताना त्याचा अर्थ काय होईल, अशा पद्धतीने आपण हे दुसऱ्या चरणाकडे बघणार आहोत. ते चरण आहे रघुराज थक्कित होनी पाहे. म्हणजे काय, त्याच्याकडे आपण बघणार आहोत. आणि मग नंतर अवज्ञा कदाही यदर्थीन कीजे, आणि शेवटचं चरण म्हणजे दुसरं चरण आणि शेवटचं चरण, जे जो संच आहे रिपीटेड येणार आहे पुढच्या 4 श्लोकांमध्ये पण. आणि त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात की मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आणि मना सज्जना राघवी वस्ती कीजे असं जेव्हा समर्थ म्हणतायत, तो विचार जो आहे तो आपण भक्ती मार्गामधनं विचार करणार आहोत किंवा भक्ती मार्गामधनं त्याच्याकडे बघणार आहोत. म्हणून आपलं काय होतं, आपलं एकदम ऍक्ट असं पूर्ण सत्र असतं. मग आपण काय करत असतो, मनाचे श्लोक समजून घेताना इतर ठिकाणी समर्थ काय काय बोलले आहेत ते आपण बघत असतो. किंवा आपण मागच्या वेळेला मला आठवते की आपण बऱ्याचदा आपण ज्ञानेश्वरीचा आधार घेतला होता मागच्या सत्रामध्ये. तर आज पण तसंच होणार आहे, कारण रघुराज थक्कित होऊनी पाहे हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर आपण भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे. तो श्लोक आला आहे 2ऱ्या अध्यायामध्ये, 29वा श्लोक आहे. आणि तो श्लोक काय म्हणतोय हे जर आपण ऐकलं तर आपल्याला कळेल की समर्थांना काय सांगायचंय. कारण समर्थ बघा, भगवद्गीता काय आहे, तर भगवद्गीता ही सगळ्या उपनिषदांचा सार आहे. आणि समर्थ काय करतायत, तर समर्थ या उपनिषदांचा सार, संपूर्ण उपनिषद त्याचा पण आधार घेतलाय समर्थांनी श्लोकांमध्ये. उपनिषदांचा आधार आहे, वेदांचा आधार आहे, पुराणांचा आधार आहे. आणि भगवद्गीता ही स्मृती ग्रंथ असा जो ग्रंथ आहे त्याचा पण आधार समर्थांनी घेतलेलाच आपल्याला अगदी क्लिअर दिसतो. तो श्लोक कुठला आहे तो मी आधी वाचून दाखवते, आणि मग रघुराज थक्कित होऊनी पाहे यासाठी आपण या श्लोकाचा आधार काय घेतला आहे ते किती छान कळतं बघा. श्लोक वाचल्यानंतरच आपल्याला लगेच कळणार आहे. भगवंत 2ऱ्या अध्यायामध्ये असं म्हणतायत की आश्चर्यवत पश्चती कश्चिदेनम. आपल्याला बऱ्याच जणांना हा श्लोक पाठ असेल, कारण हा भगवद्गीतेमधला श्लोक प्रसिद्ध आहे. आश्चर्यवत, आश्चर्य आहे असं तिकडे भगवान म्हणतायत. आणि बरोबर आपल्याला आधाराला जो श्लोक आपण मनाचा घेतलेला आहे तो आहे की थक्कित, रघुराज थक्कित होऊनी पाहे. थक्कित होऊन पाहणं म्हणजे काय, आश्चर्य वाटणं एखाद्या गोष्टीबद्दल, हो की नाही. आणि मग या श्लोकामध्ये भगवान असं म्हणतात की आश्चर्यवत पश्चती कश्चिदेनम, आश्चर्यवत वदती तथैव चान्यः, आश्चर्यवत चैन्य मन्य शृणोती, आणि शेवटच्या याच्यामध्ये म्हणतात श्रुत्वा तेनम वेदन चैव कश्चित. आता हा संपूर्ण अर्थ काय आहे तो आपण रघुराज थक्कित होऊनी पाहे याला आपण बघणार आहोत बरं का, अर्थ लावायचा प्रयत्न करणार आहोत. बघा, एक थोडासा आपण असा विचार करूया की हा संपूर्ण प्रांत जो आहे तो आश्चर्याचा आहे. कुठलं आश्चर्य आणि काय आश्चर्य नाही हो. म्हणजे आता आपण एकमेकांशी बोलतो, एकमेकांकडे बघतो आहोत, पण इतर ठिकाणी काय चालू आहे ते आपल्याला काही माहित नाहीये. इतर ठिकाणी सोडा, आपण हा विचार एकदा घेतला होता की आपल्या शरीराच्या आत आता काय चालू आहे, कुठले कुठले अवयव काय काय करतायत काय माहिती आपल्याला, चालू आहे व्यवस्थित. आश्चर्य आहे. वेगवेगळ्या, आत्ताच परवा एका ठिकाणी मी फिरायला गेले होते
आणि वेगवेगळ्या देशामधली लोक त्या ठिकाणी ती जागा पाहायला आले होते. आणि प्रत्येकाचं दिसणं वेगळं, प्रत्येकाचे वागणं वेगळं, प्रत्येकाचं लहानापासून मोठे कसे झाले असतील कुठल्या संस्कारांमध्ये, ते सगळं वेगळं. आणि ते बघूनच इतकं नवल वाटलं की काय आश्चर्य आहे, किती विविधता या देशामध्ये, किती विविध फुलं, किती विविध झाडं. आणि काय 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 आश्चर्य आहे हो. प्रत्येकाने विचार करावा आपल्याला कशामध्ये आश्चर्य वाटतंय. वेगवेगळ्या पद्धतीचं आश्चर्य. आणि हा सगळा आश्चर्याचा प्रांत असताना आपल्याला आता इकडे भगवान म्हणत आहेत की आश्चर्यवत पश्चती कश्चिद देनम, की आश्चर्य होऊन तू त्याच्याकडे पहा. आता पाहणं म्हणजे पण असं बघा आश्चर्याचा. आता प्रत्येकाला कधी कधी आश्चर्य वाटलं होतं आधी, त्याचा विचार करा. मला पटकन या श्लोकाचा अभ्यास करताना आठवलं की मला आश्चर्य कधी वाटलं होतं. आपल्या सगळ्यांना आश्चर्य कधी वाटतं, जेव्हा एखादी भव्य, दिव्य, सुंदर, आधी न पाहिलेली गोष्ट, आपण ऐकलेली नसते अशी गोष्ट पाहतो, ऐकतो, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं. बरोबर. म्हणजे अभ्यास करताना मला आठवलं की मला आश्चर्य कधी वाटलं होतं की लहानपणी आम्ही एकत्र जेवायला बसलो होतो. मी शाळेत असणार तेव्हा, शाळेत असेल, आणि आम्ही सगळे एकत्र जेवायला बसायचो. आजी पण असायची, आई, बाबा, बहीण माझी मोठी. आम्ही एकत्र सगळे जेवायला बसायचो. आणि आमच्या बाबांनी आम्हाला तेव्हा पहिल्यांदा की आता भारतामध्ये कम्प्युटर येणार आहे असं सांगितलं होतं. आणि खूप रंगवून रंगवून सांगितलं होतं. मला अजूनही तो दिवस आठवतोय की जेव्हा बाबांनी आम्हाला सांगितलं होतं की असं काहीतरी कम्प्युटर नावाची गोष्ट येणार आहे, आणि तो एक कम्प्युटर कितीतरी लोकांचं काम पटपट करणार. तो असंही करू शकतो, तो काम तसंही करू शकतो. आणि कम्प्युटर कधी पाहिला नव्हता, कधी पाहिला नव्हता. आणि असंही करू शकतो, तसंही करू शकतो. म्हणजे काय असणार, इतकं कुतूहल, इतकी जिज्ञासा उत्पन्न झाली त्या कम्प्युटर बद्दल, कारण ते पाहिलं नव्हतं. आश्चर्य. आणि मग कितीतरी वर्षानंतर नंतर मोठी झाली, शिक्षण घेतलं, आणि नंतर पहिली नोकरी लागली बरं का. आणि पहिलीच नोकरी मोठ्या कंपनीमध्ये लागली होती. आणि एकत्र आमचं काहीतरी 50 एक जणांचं जॉईनिंग असेल पहिल्याच दिवशी. आणि प्रत्येकाला कुतूहल, आता अगदीच नुकतंच शिकून मोठ्या कंपनीमध्ये जॉईन करायचं आहे, तर सगळेच नवखे होते, ट्रेनी म्हणून जॉईन करत होतो. आणि आम्हाला प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की आम्हाला तोपर्यंत कम्प्युटर माहिती होता, कम्प्युटर शिकणं पण झालं होतं, पण मनात एक कुतूहल असं होतं, जिज्ञासा अशी होती की आपल्याला प्रत्येकाला एक एक कम्प्युटर मिळणार का काम करण्यासाठी. बघा आठवा, म्हणजे जे ज्येष्ठ असतील ते याच्यामधनं गेलेले नाहीत, पण आमच्यासारखे लोक ज्यांना लहान असल्यापासून कम्प्युटर नाही मिळाला, मध्येच कधीतरी आयुष्यात तो कम्प्युटर आला, तेव्हा आम्हाला प्रत्येकाला हा प्रश्न पडला होता कधीतरी की प्रत्येकाला मिळणार आहे का. आणि प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न होता. तो मिळाला प्रत्येकाला कम्प्युटर. पुढे सांगायचा मुद्दा आहे की आश्चर्य. आणि ते आश्चर्य कधी कमी झालं, जेव्हा प्रत्येकाला कम्प्युटर मिळाला. मग आम्ही हळूहळू त्याच्यामध्ये काम करायला लागलो. आणि मग ते आश्चर्य जे होतं ते हळूहळू हळू कमी होत गेलं, कारण आमच्यामधलं आणि त्या ज्याच्याबद्दल आश्चर्य वाटते त्याच्यामधलं अंतर कमी 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 होत गेलं. आपल्या प्रत्येकालाच कशाबद्दल तरी आश्चर्य असेल. आणि इकडे भगवंत जे म्हणतायत की आश्चर्यवत पश्चती कष्टी देनम, तू आश्चर्य हा भाव ठेवून त्याच्याकडे पहा. वेगवेगळ्या दृष्टीने आपण या श्लोकाकडे पाहू शकतो बरं का. आता रघुराज थक्कित होनी पाहे, या श्लोकाला कसा अर्थ लागतोय त्या दृष्टीने आपण याचं चिंतन करणार आहोत. आणि काय पहा, समर्थ म्हणतायत काय पहा, तर त्या आत्म्याकडे पहा. म्हणजे बघा, आधी अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करूया आपल्या श्लोकाला अनुसरून. अजून वेगवेगळ्या पद्धतीने या श्लोकाचा अर्थ लावूच शकतो आपण भगवद्गीतेमधल्या. पण रघुराज्य थक्कित होऊन पाहे, याला आपल्याला न्याय द्यायचा आहे. मग भगवंत काय म्हणतायत तिकडे भगवद्गीतेमध्ये, की त्या आत्म्याकडे पश्चित येणं, म्हणजे पश्चिती म्हणजे बघणं, आश्चर्यचकित होऊन तू त्या आत्म्याकडे पहा. एक. दुसरं, आश्चर्यवत वदती तथैव चान्यः, वदती म्हणजे बोलणं, वर्णन करणं, त्याच्याबद्दल तू वर्णन कर. वदती आश्चर्यच आहे. म्हणजे कोणीतरी एखादा जो आहे तो त्याचा अनुभवही घेतो आहे. आणि अनुभव घेतल्यानंतर तो फक्त स्वतःकडे ठेवत नाही, तो आपल्याला त्याचं वर्णन पण करतो आहे. ही किती मोठी गोष्ट आहे. त्याचं वर्णन करणं, अनुभव घेऊन, ही त्याच्या पुढची गोष्ट आहे. अजून एक त्याच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगितलंय की आश्चर्यवत चैन मन्य शृणोती. शृणोती म्हणजे एखादाच असा कोणीतरी आहे जो आत्मतत्वाबद्दल श्रवण करतो.
किती अवघड गोष्ट आहे. सगळे करतायत का आपल्या आजूबाजूचे त्या तत्वाबद्दल श्रवण? म्हणून त्याला आश्चर्य असं म्हटलेलं आहे. आणि शेवटचं श्रुत्वा पेनम वेदनचैव कश्चित, वेदनचैव, त्याचं श्रवण वगैरे करून पण त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. आणि एवढं सगळं ऐकून पण त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही, हे किती मोठं आश्चर्य आहे. आपण सगळे बहुतेक त्याच्यामध्येच बसतो की इतकं सगळं आतापर्यंत आपण ऐकतोय, एवढा आपण अभ्यास करतोय, पण आपल्यामध्ये हवा तसा फरक पडतच नाही. आपण काय करणार आहोत, समर्थांना जे काय सांगायचंय की रघुराज थक्कित होऊनी पाये. हे बघा, दोन गोष्टीने एक तर आधी विचार करू शकतो, या श्लोकाच्या थोडस बाजूला ठेवूया. रघुराज थक्कित होऊ न पाहे, की तू त्या रघुराजाकडे जर आपण भक्तीच्या अँगलने विचार केला या चरणाचा, तर त्या रघुराज आत्ता समोर आहे का आपल्या? नाही. मग रघुराजाकडे पहा म्हणजे काय? भक्ती मार्गाने. हा, भक्ती मार्गाने नाही घ्यायचा आपल्याला, नाही विचार करायचा या चरणाचा, पण भक्ती मार्गाने पण विचार करून बघूया. म्हणजे एखादा विचार सुटला असं नाही होणार आपलं. त्याच्याकडे पहा म्हणजे कसं पहा, तो आता समोर नाहीये, मग त्याचं संपूर्ण चरित्र आपल्या समोर आहे. त्या प्रभू रामाचं आपलं चरित्र आपल्या समोर आहे. मग त्याच्या सगळ्या गुणांकडे पहा. आणि अशा पद्धतीचा विचार, अशा पद्धतीचं चिंतन आपल्या आधीच्या मनाच्या श्लोकांच्या चिंतनामध्ये झालेलं आहे. हा एक विचार असू शकतो बरं का. भक्ती मार्गानेच चाललाय की त्या रघुरायाच्या गुणांकडे तू पहा थक्कित होऊन, की एवढे सगळे गुण त्याच्याकडे कसे आहेत, असा विचार आपला झालाय आधी. आणि दुसरा विचार भक्ती मार्गाचाच अजून आहे, असा आपण या एका चरणाला अर्थ लावू शकतो की रघुराज थक्कित होऊन पाहे म्हणजे काय, की तू स्वतः इतकं उत्तम कर्म कर, तुझं विहित कर्म तू इतकं उत्तम कर की त्या रघुराज, तो रघुराज तुझ्याकडे थक्कित होऊन पाहतोय, की त्याला दखल घ्यावीशी वाटते की कोण आहे बाबा असा माझा भक्त, त्याच्याकडे मला बघावं लागणार आहे. असा एक विचार भक्ती मार्गाने असू शकतो आहे. पण हे दोन्ही विचार जे आहेत भक्ती मार्गातले, की तू त्याच्याकडे थक्कित होऊन पहा, किंवा तो तुझ्याकडे थक्कित होऊन पाहेल तू उत्तम वागल्यामुळे, हे दोन्हीही विचार जे भक्ती मार्गात नाही येत आहेत ते आपण जरा थोडस बाजूला ठेवूया. कारण तसा थोडासा विचार आधी आपल्या काही वेगवेगळ्या सत्रांमध्ये प्रवचनांमध्ये होऊन गेला आहे, की त्याच्या गुणांकडे कसं बरं पाहायचं असतं, तसा विचार होऊन गेला आहे. म्हणून आज आपण काय करणार आहोत, तर आपण ज्ञान मार्गाने थोडस क्लिष्ट होऊ शकतो विषय, पण सुरुवातीला क्लिष्ट विषय घेतली आणि मग नंतर छान विषय येणार आहे पुढे. शेवटच्या चरणाचा जेव्हा विचार करायचा आहे तेव्हा छान विचार घेणार आहोत आपण आज. पण सुरुवातीला पश्चित, त्याच्याकडे पाहणं, त्या आत्म्याकडे पाहणं म्हणजे काय, त्याच्याकडे एकदा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून बघूया बरं. पहिला विचार, त्याच्याकडे पाहणं शक्य आहे का? भगवंत जर असं म्हणतायत की त्या आत्म्याकडे तू पहा, आश्चर्यचकित होऊन तू त्या आत्म्याकडे पहा, असं जर भगवंत म्हणतायत तर ते शक्य आहे का? तर शक्य नाही. का? कारण ते आत्मतत्व जे आहे ते निरावयव आहे, ते निर्गुण आहे, त्याला अवयवच नाहीयेत, त्याला आकारच नाहीये, ते निर्गुण आहे, ते निराकार आहे. आणि असं असताना त्याला पाहणं शक्य आहे का? नाही की नाही. आणि तरी पण भगवंत म्हणतायत की तू आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पहा. आणि इकडे समर्थ आपल्याला म्हणतात की रघुराज थक्कित होऊन पाहे. मग जर त्याला आकारच नाही, जर त्याला रूपच नाही, जर त्याला गुणच नाहीत, तर त्याच्याकडे थक्कित होऊन पाहणं म्हणजे काय, त्याचं आपण चिंतन करतोय. तर म्हणजे काय याचा अर्थ आहे की त्याचा अनुभव घे. आश्चर्यचकित होऊन पहा म्हणजे त्याचा अनुभव घे, असा आपण एक अर्थ लावला बरं का त्याचा. आणि अनुभव घेणं म्हणजे त्याला पाहणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये जेव्हा ते असं आपल्याला म्हणतायत की रघुराज थक्कित होऊन पाहे, म्हणजे ते तो रघुराज म्हणजेच तुझं आत्मतत्व आहे, असा अनुभव तू घे, असं आपल्याला समर्थ म्हणतात. अजून एका वेगळ्या दृष्टीने आपण त्याचा विचार करू शकतो की त्या आत्मतत्वाचं दर्शन घे, त्याचा तू अनुभव घे, त्याकडे तू पहा, असं ते म्हणतायत. म्हणजे काय, एक तर त्याच्याकडे पाहणं शक्य नाही, त्या आत्म्याकडे पाहणं शक्य आहे का?
तर पाहणं शक्य नाही, आत्म्याकडे पाहणं शक्य नाही, आणि म्हणून त्याला आश्चर्य म्हटलं आहे. आश्चर्य का, याचा विचार चाललाय बरं का आता आपला. आश्चर्य का, पाहणं शक्य नाही म्हणून अनुभव घे, आणि त्याचा अनुभव घेणं हे आश्चर्यच आहे. आता एका वेगळ्या दृष्टीने परत त्याच्याकडे बघतोय, की त्या आत्म्याचा अनुभव घेणं हे आश्चर्यचकित का, कारण त्याचं अजून एक दुसरं कारण असं आहे की आत्मतत्व जे आहे ते प्रमाणांनी जाणता येत नाही. बघा आपला विचार आधी हा झालाय का, प्रमाणांनी ते अप्रमेय आहे. एक नवीन व्याख्या शिकलो बरं का आपण, आत्मा अप्रमेय आहे. मग आत्मा अप्रमेय आहे म्हणजे काय, आश्चर्य का, कारण ते अप्रमेय आहे, हे त्याचं उत्तर आहे. आणि अप्रमेय म्हणजे काय, त्याचं उत्तर असं की जे प्रमाणांनी जाणता येत नाही. क्लिष्ट क्लिष्ट विचार आला. मग आतापर्यंत आपण बरीच प्रवचन ऐकलेली आहेत, तिकडे आपल्याला आपण आत्मारामाचा अभ्यास चालू आहे, आणि प्रज्ञाताई पण आपल्याला तिकडून वेगवेगळे सिद्धांत सगळे, म्हणजे ज्ञानकांडातले सिद्धांत, ज्ञानमार्गाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असे वेगवेगळे सिद्धांत येतात. त्याच्यामध्ये हा विचार तुमचा झालेला असणं शक्य आहे, पण आपल्या सत्रांमध्ये मला वाटत नाही आपण आधी हा विचार घेतलेला आहे. प्रमाणांनी जे जाणता येत नाही, आत्मतत्व हे प्रमाणांनी जाणता येत नाही, म्हणून त्याला आश्चर्य म्हटलंय. कसं जाणायचं, 9 प्रमाण सांगितले शास्त्राने, ते सगळ्या प्रमाणांचा आपण अभ्यास आता नाही करणार, कारण तुमचा बहुतेक तो झाला असेल वेगळ्या सत्रांमधनं. त्याचा फक्त 9 प्रमाणांचा उल्लेख करते. एक म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष ज्ञान होतं की नाही, आपल्याला समोर एखादी गोष्ट असते त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. आता माझ्या समोर हे पेन आहे, हे माझ्या समोर आहे, याच्याकडे मी जेव्हा पाहते ते प्रत्यक्ष प्रमाणाने मी जाणते की माझ्या डोळ्याने त्याला पाहिलं म्हणजे मला ते कळलं, प्रत्यक्ष प्रमाण. दुसरं काय आहे, अनुमान प्रमाण. तिसरं काय आहे, शब्द प्रमाण, शब्दाने कोणीतरी सांगितल्यामुळे आपल्याला कळतं. अनुमान म्हणजे अंदाज लावतो आपण एखाद्या गोष्टीचा. त्याच्या पुढचे उपमान प्रमाण, उपमा करतो आपण एखाद्या गोष्टीची, हा याच्यासारखं ते असण्याची शक्यता आहे. आता आत्मतत्वाला ते कोणासारखं, त्याच्यासारखं दुसरं काहीच नाहीये, मग उपमा करून ते जाणणार कसं. शब्द प्रमाणाने, शब्दाचं मूल्य आहे बरं का, कारण शब्दांमुळे अधिकाधिक आपण त्याच्या जवळ जाऊ. आपले संपूर्ण वेद जे आहेत, उपनिषद जी आहेत, संत वाङ्मय जे आहे किंवा संतांचा वाङ्मय, सद्गुरू आपल्याला जो उपदेश देतात, शब्द प्रमाण, शब्दां स्वरूपात ते आहे. पण फक्त ते जाणल्याने ते होणार आहे का, तर त्याची मर्यादा पण आहे, म्हणून शब्दांनी पण ते जाणता येत नाही. बघा आत्मतत्व जाणायचं म्हणजे, आत्मतत्वाकडे पाहायचं म्हणजे आश्चर्य का, रघुराजे थक्कित थक्कित होऊन पाहण्यासारखंच आहे ते, कारण नाहीतर ते कळणार नाही. आणि जोपर्यंत आपण थक्कित होत नाही, मगाशी उदाहरण जे दिलं कम्प्युटरचं, की कम्प्युटर बद्दल फक्त ऐकल्याने चकित व्हायला झालं होतं, कारण आधी त्याच्यासारखं कधीच ऐकलं नव्हतं, त्याच्याबद्दल ऐकलं नव्हतं, त्याला कधी पाहिलं नव्हतं. जर थकीत झाले नसते, जर आश्चर्यचकित झाले नसते, तर त्याच्याबद्दलची कुतूहलता, त्याच्याबद्दलची जिज्ञासा वाढली नसती, आणि जिज्ञासा वाढली नसती तर त्याच्यामधलं आणि आपल्यामधलं अंतर कमी झालं नसतं. तसं कुठल्याच प्रमाणाने याचा अनुभव घेता येत नाही आत्मतत्वाचा, म्हणून त्याच्याबद्दल आश्चर्यचकित होण्यासारखं आहे. आणि जर आश्चर्यचकित झालोच नाही तर ते कुतूहलच निर्माण होणार नाही, ती जिज्ञासाच निर्माण होणार नाही. आणि जिज्ञासा निर्माण नाही झाली, चालतंय ना, आपलं काम होतंय, संसार होतोय आपला, पोरं मोठी होत आहेत, मिळवतोय पैसे आपण, काही अडत नाही आपलं त्याच्याशिवाय. कुतूहलच निर्माण नाही झालं तर त्याला जाणण्याची शक्यताच नाहीये, आणि कुतूहल निर्माण होत नाही हे केवढं मोठं आश्चर्य. चौथं आश्चर्य जे आपण बघितलं ते, 4 आश्चर्य बघणार होतो आपण. त्याला जाणणं प्रमाणच नसताना, प्रत्येक प्रमाण नाही समजत, कारण आपला वेळ तेवढा जाईल. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती. अर्थापत्ती म्हणजे एखादा काहीतरी गोष्टाचा परिणाम झाल्यामुळे हळूहळू आपण त्याचा अर्थ लावत जातो, हा असं आहे का, मग हे असं असणार, असं आपण त्याचा अर्थ लावत जातो, अर्थापत्ती. त्याच्या पुढे अनुपलब्धी, ते उपलब्ध नाही म्हणून त्यात ते कळणं, ती गोष्ट कळणं. आपण याच्याबद्दल बहुतेक आधी बोललोय असं मला वाटतं, की ते नाही म्हणून त्याच्याबद्दल ज्ञान होणं, म्हणजे आता माझी मुलगी आता इथे नाही म्हणून मला ती नाही म्हणून तिचं ज्ञान होतंय.
पण तसं आत्मतत्वाबद्दल होऊच शकत नाही, कारण आत्मा नाही, ब्रह्म नाही अशी परिस्थिती नसते. म्हणून त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. शक्य प्रमाण, ऐतेह प्रमाण, चेष्टा प्रमाण अशी प्रमाण आहेत आणि या सगळ्या प्रमाणांनी त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून ते आश्चर्य. आणि असं होऊन पण त्याचा अनुभव घेतलेले लोक आहेत. पश्चती, तो पहा, भगवंत त्याला पहा असं म्हणतोय, कारण आपल्याकडे उदाहरणं आहेत त्याचा अनुभव घेतलेली. आपली सगळी संत मंडळी जी आहेत, आपले श्रीगुरु जे असतात, ते त्या तत्वाचा अनुभव घेतलेले आहेत, त्याला पाहिलेले असतात आणि प्रमाण नसताना पण त्याला पाहिलेलं असतं. म्हणून ते आश्चर्य आहे. आणि अशा पद्धतीने तू त्या आत्म्याकडे पहा, त्या रघुराजाकडे पहा असं समर्थ म्हणत आहेत. बघा, आपण वेगवेगळ्या पद्धतीने आता आपण विचार केला की ते पश्चती म्हणजे काय, किंवा अजून एका दृष्टीने की ते आश्चर्य का. पण बघा, केनोपनिषद असं म्हणतं, त्याला जाणणं, त्या आत्म्याला जाणणं हे अवघडच आहे. मगाशी जे म्हटलं होतं की थोडं क्लिष्ट पद्धतीनेच आपण हा विचार मांडणार आहोत, कारण थक्कित होऊन पाहायचंय त्याच्याकडे. ते थक्कित होणं म्हणजे काय हे तर कळलं पाहिजे आपल्याला. आपण केनोपनिषदाचा पण आधार घेणार आहोत. केनोपनिषद अत्यंत प्रिय उपनिषद आहे माझं, कारण मला असं वाटतं की एक तर मला असं वाटतं, असं बोलण्यात आलं नाही पाहिजे, पण अभ्यास करताना संतांना काय म्हणायचं हे सांगितलं पाहिजे. पण एक वैयक्तिक अनुभव असं सांगते की जेव्हा अभ्यासाला लागले उपनिषदांचा, तेव्हा असं वाटलं की केनोपनिषद जे आहे ते सगळ्यात जास्त त्या आत्मतत्वाच्या जवळ जायचा प्रयत्न करतं, आणि अगदी जवळून आत्मा म्हणजे नक्की काय हे सांगायचा प्रयत्न करतं असं मला वाटलं. आणि मला वाटलं म्हणजे ते निश्चित खरे असं नाही बरं का, प्रत्येकाला वेगवेगळं वाटू शकतं. फक्त पटकन आलं ते तोंडात म्हणून तो विचार पूर्ण केला. केनोपनिषद असं म्हणतंय, म्हणजे केनोपनिषदामध्ये शिष्य असं म्हणतोय की नाहम मन्ये सुवेदेती नो नो न वेदेती वेदच. नाहम मन्ये सुवेदेती म्हणजे त्याच्यामध्ये शिष्य आहे, तो शिष्य श्री गुरूंना सांगतो आहे की श्री गुरु, मला ब्रह्मज्ञान झालं असं नाहीये, असं मला सांगता येणार नाही तुम्हाला. बघा किती छान आहे, बघा किती सुंदर, म्हणजे उपनिषदांची भाषा किती सुंदर आहे बघा. उपनिषद कसं एखादा विचार मांडतं. शिष्य असं म्हणतोय श्री गुरूंना की मला ब्रह्मज्ञान झालं असं मी म्हणू शकणार नाहीये, कारण मला ब्रह्मज्ञान झालं असं म्हणायला मी पुरेन का तिथे, हा विचार आपल्याला कळतोय आता. पण हा शिष्य किती छान पद्धतीने आपल्या श्री गुरूंना सांगतोय आणि उपनिषद किती छान बोलतं, त्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. की मला ब्रह्मज्ञान झालं असं मला सांगता येणार नाही, पण मला ब्रह्मज्ञान नाही झालं असं पण मला सांगायचं नाहीये. म्हणजे मला ब्रह्मज्ञान झालं असं पण मला सांगायचं नाहीये, आणि मला ब्रह्मज्ञान नाही झालं असं पण मला नाही सांगायचंय. आणि हे सांगितल्यामुळे त्या गुरूंना असं कळलं की आपल्या शिष्याला ब्रह्मज्ञान झालं, कारण खरंच त्याच्याबद्दल बोलता येत नाही तसं. मला ब्रह्मज्ञान झालं असं सांगता येत, आश्चर्य आहे. हे सगळं घडतंय आणि अशा पद्धतीने आपण कधी विचार करत नाही. म्हणून समर्थांना इकडे त्याच्याकडे थक्कित होऊन पहा असं सांगावं लागतंय. हा शिष्य म्हणतोय की असं मी सांगू शकणार नाही, कारण ते तत्व, ते आत्मतत्व ते जाणलं जाऊ शकतं असं नाहीये. ते जाणलं जाऊ शकतं असं नाही, आणि ते न जाणलं जाऊ शकतं असं पण नाही. आपल्याला जे जे आतापर्यंत माहित आहे, बघा सगळी वाक्य अतिशय विचारपूर्वक मांडतोय आपण. आतापर्यंत जे जे आपल्याला माहित आहे त्याच्यापेक्षा ते तत्व वेगळे, आणि आपल्याला आतापर्यंत जे जे माहिती नाहीये त्याच्यापेक्षा पण ते वेगळं आहे. आणि असा सगळा विचार केल्यावर आपल्याला कळतं की ते जाणणं हे आश्चर्य नाही का. आणि इतका आपण त्याच्याबद्दल अशा पद्धतीने विचार केला नाही तर आपल्यामध्ये आणि त्याच्यामधलं अंतर कमी होणार नाही. आश्चर्य वाटलं पाहिजे त्याला बघणं. पश्चती म्हणजे काय, त्याचा अनुभव घेणं म्हणजे काय.
वेगवेगळ्या पद्धतीने आपण जाणून घ्यायचा प्रयत्न कर. थोडंसं जवळ येऊया बरं का, थोडंसं जवळ येऊया. त्याला जाणणं जे आहे बघा, जाणतोय आपण ते त्याच्या अधिष्ठानावरच होतंय सगळं, पण ते आपल्याला कळत नाहीये. अजून एक क्लिष्ट विचार, अजून एक पश्चतीबद्दलच चाललंय बरं का. रघुराज थक्कित होऊनी आहे, ते समजण्यासाठी आपण भगवद्गीतेमधल्या एका श्लोकाचा आधार घेतला आणि त्या श्लोकामध्ये 4 पद्धतीचे आश्चर्य सांगितलेले आहेत. समर्थांनी मात्र एक थक्कीत सांगून मोकळे झालेले ते. आणि ते एक थक्कीत कळण्यासाठी 4 प्रमाणे थक्कीत म्हणजे काय, की त्याला पाहणं म्हणजे थक्कीत होणं. त्याला त्या आत्मतत्वाला जो पाहतो आहे तो कसा पाहतो हे आश्चर्यच आहे. दुसरं काय आपण विचार केला, त्याचं वर्णन करतो, त्याच्याबद्दल पण आपण पुढे विचार करणार आहोत. त्याचं वर्णन करतो हे पण आश्चर्यच आहे. शृणोती, त्याच्याबद्दल ऐकतो हे पण आश्चर्य आहे. आणि ऐकून पण, हे सगळं करून पण त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही, हे चौथं आश्चर्य. हे सगळं आपला आता हा सगळा विचार चालू आहे. आपण कुठेतरी हरवूनच जाऊ नये मध्येच, की आपण काय चिंतन करतोय, कुठल्या प्रकाराने करतोय. म्हणून एक रिकॅप मध्ये मध्ये मी नेहमी घेत असते. थक्कीत होणं म्हणजे काय, त्या 4 पद्धतीने मांडलेला आहे भगवद्गीतेमधला विचार. आणि त्याच्या संदर्भात आपण पहिल्याच पश्चती बद्दल चाललेला आहे. त्याला त्याचा अनुभव, कारण आपण असं म्हटलं पश्चती म्हणजे अनुभव, कारण ऍक्च्युअल पाहणं शक्य नाही. आपल्या अनुभवाचं थोडंसं जवळ येणं असं जे म्हटलं आता, ते कारण आपल्या अनुभवाच्या प्रांतात आलं की आपल्याला थोडंसं कळायला लागतं. बघा, व्यवहारात पण आपल्याला ज्ञान होतं, ते ज्ञानरूप आत्मा जो आहे किंवा ब्रह्म, ते ज्ञानरूप आहे. आणि आपल्याला जे ज्ञान होतं ते ऍक्च्युअल ज्ञानरूप आहे की कसं आहे. एक अजून एक शब्द पुढे ठेवणार आहे बरं का, आज एक शब्द पुढे ठेवणार आहे, नवीन शिकायचा आहे. म्हणजे तुम्हाला माहित असेल, मी अभ्यास करताना नवीन शिकले, मी माझ्यासाठी अभ्यास केलाय. आपल्याला जे ज्ञान होतं, व्यवहारातलं ज्ञान जे आपल्याला होतं, त्याच्यासाठी एक शब्द आपण शिकतो आहोत, ते भेसळयुक्त ज्ञान आहे. व्यवहारात जे ज्ञान होतं बघा, आपल्याला जे कोण ज्ञानी वाटतायत आपल्या आजूबाजूचे लोक, त्या सगळ्यांचा आपल्याला कोण ज्ञानी वाटतं. कोणाही एखादा माणूस आपल्याला खूप हुशार वाटतो, की हा माणूस किती हुशार आहे, ही स्त्री किती हुशार आहे, तिने आतापर्यंत एवढं ती शिकलेली आहे, एवढं तिला सगळं येतं, आणि कुठेतरी मोठ्या पगाराची नोकरी एखाद्याला, बरं का, डिग्र्या, 1-2 डिग्र्या, मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज मधनं मिळवलेल्या डिग्र्या, अगदी हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधनं पण डॉक्टरेट कोणी झालेलं असेल, तरी पण ते जे ज्ञान आहे त्याला शास्त्रीय भाषेमध्ये व्यावहारिक ज्ञानच म्हणायचं. आणि व्यावहारिक ज्ञान म्हटलं की आता आपण शिकलो की त्याला भेसळीचं ज्ञान म्हणायचं. भेसळ झाली त्याच्यामध्ये, ते शुद्ध नाही. भेसळीचं ज्ञान म्हणजे काय बघा, भेसळ म्हणजे काय, शुद्ध ज्ञान म्हणजे काय, जे शुद्ध स्वरूपात असतं. आणि शुद्ध स्वरूपामध्ये जेव्हा ते शुद्ध स्वरूपामध्ये विकार झाल्यासारखा होतो, विकार होतो असं नाही म्हणायचं, विकार झाल्यासारखा होतो, तेव्हा त्याला भेसळीचं ज्ञान असं म्हणायचं. म्हणजे काय, आपल्याला व्यवहारात जे जे ज्ञान होते, समजा परत पेन घेऊया बरं. आता हे पेन माझ्या समोर, मला हे प्रत्यक्ष माझ्या समोर आहे, म्हणून मला प्रत्यक्ष ज्ञान या पेनाचं होतं आहे. म्हणजे मी आणि हे पेन, ज्ञान झालं कोणाला, ज्ञान झालं कोणाला, ज्ञान झालं जीवाला, ज्ञान झालं जीवाला. आणि कोणाचं ज्ञान झालं, तर पेनाचं ज्ञान झालं. आणि जे झालं ते ज्ञान झालं. आणि ज्याच्यामुळे झालं ते इंद्रियामुळे झालं, डोळ्यामुळे झालं. म्हणजे किती 4-5 गोष्टी झाल्या बघा. एक जीव झाला, एक पेन झालं, एक जे झालं ते ज्ञान झालं, एक ज्या इंद्रियामुळे झालं ते इंद्रिय तिथे आलं. म्हणजे विकार त्याच्यामध्ये घडत गेले, त्या प्रक्रियेमध्ये विकार होत गेले. आणि आत्मतत्वाच्या ठिकाणी मात्र स्वतः ते शुद्ध स्वरूपात जे असतं त्याच्यामध्ये विकार होत नाही. म्हणजे आत्म्याला भेसळ चालत नाही. आश्चर्याबद्दल विचार करतोय बरं का आपण. आणि त्याचं ज्ञान करून घेणं, आणि ज्ञान करून घेणं म्हणजे ते माझंच स्वरूप आहे हे जाणणं. शुद्ध म्हणजे काय हे सांगताना परत केनोपनिषद आठवते मला. केनोपनिषदामध्ये इतकं सुंदर सांगितलंय. आता भेसळीचं ज्ञान कळलं, विकार होत गेले, त्याच्यामध्ये एक एक गोष्टी वाढत गेल्या. केनोपनिषद असं सुंदर म्हणतं, केनोपनिषद म्हणतं, श्रोत्रस्य श्रोत्रम
जे मगाशी उल्लेख केला की ते खूप छान आत्मतत्वाच्या जवळ जवळ नेतं आपल्याला. ते का? कारण ते त्या तत्वाबद्दल इतकं छान बोलतंय. ते असं म्हणतं की श्रोतस्य श्रोतम मनसो मनो यद वाचो ह वाचम स उ प्राणस्य प्राणः. म्हणजे ते म्हणजे काय आहे, ते तत्व म्हणजे काय, तर ते श्रोतस्य कानाचा कान, कानाचा कान म्हणजे आत्मा. म्हणजे जे ऐकतो फक्त समोर कान दिसतोय आपल्याला, पण कान हा फक्त जड अवयव आहे ज्याच्यामुळे ऐकलं जातं, ज्याच्या अधिष्ठानावर म्हणजे त्या आत्मतत्वामुळे शुद्ध बर का, शुद्ध ज्ञान म्हणजे काय ते आपण बघतोय आणि ते अविकारी आहे. आपण का ही पुढची श्रुती घेतली तर शुद्ध कळण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये काही विकार नाहीये, फक्त त्याच्यामुळे कानाचा कान, डोळ्याचा डोळा आणि काय आपण बघितलं वाणीची वाणी आणि प्राणस्य प्राणः, प्राणाचा प्राण, हे सगळं अविकारी आहे. त्याच्यामुळे होतंय, पण तो काहीच करत नाहीये, तो निर्विकार आहे, त्याला म्हणायचं शुद्ध. आणि आपल्याला मात्र जे काही ज्ञान होत असतं त्याच्यामध्ये सारखे 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 विकार घडत असतात. अजून एक छोटस वेगळंच उदाहरण बघूया बरं का. ते विकार कसे घडत असतात आणि ते विकार अनित्य असतात, अशाश्वत असतात, हे कळण्यासाठी एक उदाहरण घेऊ आपण. अजून पश्चातीबद्दलच चाललंय. बघा विकार कसे घडत असतात की एक आपण जागृतीतलं प्रत्यक्ष ज्ञान जे होतंय ते आपण बघूया बरं का. जागृतीतलं प्रत्यक्ष ज्ञान आणि एक स्वप्नातलं ज्ञान, वेगवेगळे ज्ञान आपण चार देहांचे वेगवेगळे घेऊ शकतो, पण विषय वाढेल. दोनच कंपॅरिझन साठी घेऊया आणि मग ते कसं अनित्य अशाश्वत असतं, भेसळयुक्त असतं, ते समोर आपल्याला प्रूव्ह करायचंय. त्याला पाहणं हे आश्चर्य आहे. हे प्रूव्ह करण्यासाठी खरं म्हणजे सगळा पुढचा विचार चालू आहे बरं का. जागृतीतलं ज्ञान बघा, आता समोर पेन आहे माझ्या, परत पेनच घेते मी. आता पेन हे समोर कळण्यासाठी 3 गोष्टींची गरज होती. 3 गोष्टींची गरज. एक म्हणजे जेव्हा मला जागृतीतलं ज्ञान होतं तेव्हा ती गोष्ट, ती जी माझे डोळे उघडे पाहिजेत, पहिले डोळे उघडे. दुसरं मला उजेड लागतो, उजेड. कंप्लीट अंधारच असेल या खोलीमध्ये, संपूर्ण अंधारात जरी पेन समोर असेल तरी मला दिसणार नाही बरं का. म्हणजे एक आपण पाहिलं की उजेड पाहिजे, दुसरं आपण पाहिलं की माझे डोळे जागे हवेत, जागृत अवस्था हवी माझी, माझे डोळे जागे हवेत, आणि तिसरं या वस्तू समोर आणि माझ्यामध्ये कुठला प्रतिबंध नको. म्हणजे काहीतरी मध्ये आडच आलं समजा तर मला परत पेन दिसणार नाही. हे पेन समजा दुसऱ्याच खोलीत कुठेतरी आहे तरी मला दिसणार नाही. हे पेन माझ्या पाठीच ठेवलं तरी मला दिसणार नाही. प्रत्यक्ष ज्ञानाबद्दल विचार करतोय बघा. 3 गोष्टी, उजेड पाहिजे, जागृत माझे डोळे जागे पाहिजे, आणि तिसरं ते म्हणजे माझ्यामध्ये आणि त्या वस्तूमध्ये कुठला प्रतिबंध नको. कळलं? जागृत अवस्थेमध्ये बोलतो. आता आपण एक गंमत बघूया, त्या तिन्ही कंडिशन्स. आणि आता स्वप्नात मध्ये आपल्याला जे ज्ञान होतं, स्वप्नामध्ये काहीतरी दिसतं की नाही आपल्याला? स्वप्नामध्ये आपल्याला पडतात स्वप्न. मला तर अगदी लख स्वप्न काय पडलेलं ते आठवतं. अगदी काल दुपारीच माझी बहीण माझ्या स्वप्नात आली होती आणि मी तिच्याशी खूप व्यवस्थित बोलले. आता स्वप्नामधल्या ज्ञानामध्ये या कंडिशन्स बसतात का बघा. उजेड हवा तरी मला ज्ञान झालं की नाही? स्वप्नामध्ये ज्ञान झालं. उजेड होता का? ज्ञान झालं. दुसरं डोळे जागे, इकडे कंडिशन होती जागृत अवस्थेतली, डोळे जागे. स्वप्नामध्ये मला जेव्हा स्वप्न पडलं तेव्हा माझे डोळे उघडे होते का? नाही. आणि तिसरं माझ्यामध्ये आणि त्या वस्तूमध्ये काही प्रतिबंध नको. आता स्वप्नामध्ये ती वस्तू माझ्या समोरच होती का? स्वप्नात मला माझी बहीण दिसली, ती माझ्या समोरच होती का? का आपण या विरुद्ध गोष्टी अशा समोर घेतल्या? हे जाणण्यासाठी की जे आपल्याला ज्ञान होतं असं वाटत असतं ते भेसळयुक्त असतं, कारण ते नित्य नसतं, ते शाश्वत नसतं, म्हणून ते भेसळयुक्त असतं. आणि आत्म्याचं ज्ञान होणं, आत्मा पश्चती, त्याला जाणणं, त्याला बघणं, हे किती आश्चर्य आहे हे कळण्यासाठी आपण इतका सगळा विचार केला. पश्चती. आता एक काम करूया, थोडंसं पुढे जाऊया. अजून 2-3 एक्झाम्पल्स करून लिहिले, पण आपण नको बघूया त्याच्याकडे. पण त्याच्या पुढे आपण अजून एक विचार घेतलाय की आश्चर्यवत वदती तथैव चान्यः वदती. त्या आत्मतत्वाबद्दल बोलणं हे पण किती आश्चर्यचकित होण्यासारखं आहे.
म्हणजे एक तर त्याचा अनुभव घेणं, आणि अनुभव घेतल्यानंतर हे चरण जेव्हा आपण वाचतो त्या श्लोकामधलं, तेव्हा भगवंतांना हे सांगायचं आहे की जे अनुभव घेतल्यानंतर बोलतायत हे आपल्यावर किती मोठी कृपा करतात. हे चरण सांगताना आपल्या श्रीगुरूंचं अनन्य साधारण महत्व या चरणाला आपल्या समोर ठेवायचं की अनुभव घेतल्यानंतर, असे काही लोक असतील की अनुभव घेऊन बसलेत शांत, पण अनुभव घेतल्यानंतर आपल्या संतांनी आपल्यासाठी कष्ट घेऊन ते आपल्या समोर आणलं, ते सगळं तत्वज्ञान ते आपल्या समोर ठेवलं. आपले श्रीगुरु आपल्या समोर ते सगळं ठेवतायत. किती अवघड गोष्ट आहे बघा. कबीरांचा एक दोहा घेऊया. कबीर असं म्हणतात की जेही खोजत ब्रह्म थके. कोण 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 शोधतायत खोजत ब्रह्म थके. कोण 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 शोधतायत बरं? सुरनर मुनी अरु देव. सुरवर मुनी आणि देव. जेही खोजत ब्रह्म थके. सुरनर मुनी अरु देव. कहे कबीर सुन साधवा करी गुरु की सेव. काय करा ते एवढं सगळं इकडे तिकडे शोधण्यापेक्षा काय करा, त्या गुरूंची सेवा करा. म्हणजे ते जे आहेत ते तुमच्या समोर ते तत्व ठेवतात जसं आहे तसं. आश्चर्य आहे हे सगळं. माऊली एका ठिकाणी असं म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत असं म्हणतात, आहाच प्रसिद्ध ओवी आहे, आहाच बोलाची वालीफ फेडीजे. आमच्या श्रीगुरूंच्या प्रवचनामध्ये कायम ही ओवी येत असते. ते असं म्हणतात माऊली की आहाच बोलाची वालीफ फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे. वालीफ म्हणजे आवरण जे असतं वरचं आवरण, टरफळाचं आवरण असेल वरचं ते, आणि टरफळ फोडल्यानंतर आतमधलं जे आहे ते आपण ग्रहण करतो की नाही, आणि टरफळ जे आहे ते बाजूला करतो. तसं श्रीगुरु जे आहेत ते फक्त हे वेदांमधले किंवा श्रुतीमधले हे सगळे शब्द जे आहेत ते फक्त आपल्या समोर ठेवत नाहीत, तर ते शब्द जे असतात ते शब्दांचं आवरण म्हणजे त्याचा गर्भितार्थ जो असतो तो आपल्या समोर ठेवतात. कारण त्यांनी अनुभव घेतलेला असतो. ते आपल्याला वर्णन करतात की हे सगळं काय आहे. किती महत्व त्यांचं, किती उदार आहेत ते. अनुभव घेऊन ते फक्त बसले नाही. आहाच बोलाची वाली. बघा माझ्या श्रीगुरूंचं पटकन एक उदाहरण आठवतं की कृष्ण हा शब्द श्रीगुरूंनी कसा आमच्या समोर ठेवला की कृष्ण हा शब्द जो आहे तो कृष्ण धातूमधनं तयार झालेला आहे, आणि कृष्ण म्हणजे पूर्ण. म्हणजे जेव्हा 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 कृष्णाचं नाव बघा असं हे फोडून हे असं बाजूला करून समोर ठेवणं, म्हणजे जेव्हा 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 कृष्णाचा जप आम्ही करणार तेव्हा 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 तो पूर्ण आहे, तो पूर्ण आहे, तो पूर्ण आहे असं अनुसंधान राहणार. हे श्री गुरूंचं महत्व की त्याचं वर्णन आश्चर्यवत वदती तदैव चान्यः वदती, ते त्याचं वर्णन करतात, त्याचा गुणानुवाद करतात, त्याचं गुणवर्णन करतात, म्हणून ते आश्चर्य आहे. पुढच्या गोष्टीकडे जाऊया की आश्चर्यवत. आतापर्यंत आपण आश्चर्यवत पश्चती कश्चिदेनम पाहिलं, पश्चती बघणं. दुसरं आश्चर्यवत वदती ते पाहिलं. तिसरं आश्चर्यवत चैन मन्य शृणोती, मन्यः शृणोती ऐकणं, त्याच्याबद्दल ऐकणं हे पण आश्चर्यच आहे. खरंच विचार करा या संपूर्ण भूतलावर संख्या किती, आणि त्या भूतलाच्या संख्येमधनं जे अस्सल परमार्थ आहे, अस्सल परमार्थ आणि अस्सल परमार्थ म्हणजे जीव आणि शिव याच्यामधला अभेद सांगणार. जीवच ब्रह्म आहे, त्या ब्रह्मतत्वाबद्दल ऐकणं, त्या आत्मतत्वाबद्दल ऐकणं हे किती कमी लोक करतात. आणि एकदाही कानावर तशा पद्धतीचं न पडता माणसांचं आयुष्य संपून जातो. असे कितीतरी लोक आहेत की ते परमार्थाच्या मार्गालाच लागत नाहीत आणि आयुष्य संपतं. ठीक आहे, त्यांच्याबद्दल इथे बोलणं नाहीये, पण काहीतरी लोक जी असतात ते काहीतरी तरी पोथ्या वाचतायत, काहीतरी करतायत, पण ते सगळं जेव्हा ते भगवंताचं करतात तेव्हा त्या भगवंताविषयी त्यांचा भाव असतो की माझा संसार व्यवस्थित होऊ देत, माझ्या पोराबाळांचं जे आहे ते व्यवस्थित होऊ देत. त्या पोथ्या वाचण्यामध्ये आणि भगवंताचं नाम घेण्यामध्ये किंवा पूजा करण्यामध्ये, ते कर्म करण्यामध्ये, ते ती उपासना करण्यामध्ये कुठेही जीव ब्रह्म ऐक्य, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे अशा पद्धतीचा विचारही नसतो. आणि म्हणून जे जे कोण ऐकतायत
ज्यांच्या ज्यांच्या कानावर जीव ब्रह्म ऐक्य अशा पद्धतीचे श्रवण ज्यांच्या कानावर घडतंय, संस्कार घडतोय, त्यांच्याबद्दल आश्चर्य आहे असं म्हटलंय. आणि मग असं ऐकल्यानंतर किती बरं वाटतं की नाही. निदान निदान श्री गुरूंमुळे आपल्या कानावर अशा पद्धतीचं वचन पडतंय. आणि आश्चर्य करण्यासारखं आहे की आपण त्या लॉटमध्ये त्या छोट्याशा थोड्या लोकांमध्ये पडलो की निदान आपल्या कानावर ते पडतंय. तुलसीदास असं म्हणतात की तुलसी पिछले पाप असे. किती सुंदर सांगितलंय बघा. का इतर लोकांच्या कानावर का पडत नाही ते, आणि ज्यांच्या कानावर पडतं ते त्यांच्या कानावर का पडतं हे सांगताना तुलसीदास असं म्हणतात, तुलसी पिछले पाप से हरिचर्चा न सुहात, जैसे ज्वर के वेग से भूक बिदा हो जात. ज्वर म्हणजे ताप, जैसे ज्वर के भेद से भूक बिदा हो जात. म्हणजे ज्वर आला म्हणजे ताप आला की भूक निघून कशी जाते, तसं हरिचर्चा पाप असल्यामुळे म्हणजे ताप असल्यामुळे भूक जाते. तसं पाप असल्यामुळे हरिचर्चा जी आहे ती सहन होत नाही आणि हरिचर्चा निघून जाते लांब. त्या हरीबद्दलची चर्चा आपल्या कानावरच येत नाही. का? कारण पाप अनंत जन्मी जे पाप करून ठेवलेलं असतं. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या कानावर ही ब्रह्मचर्चा पडते आहे, त्या आत्मस्वरूपाबद्दल वर्णन हे त्यांच्या कानावर पडतं आहे. हे आश्चर्यच आहे असं गोड वचन म्हटलेलं आहे. म्हणून आश्चर्यचकित होऊन तू त्या रघुराजाकडे पहा असं समर्थांना सांगायचंय. आणि शेवटचं जे आश्चर्य आहे, श्रुत्वा पेनम वेदन चैव कश्चित, म्हणजे एवढं सगळं श्रवण करून पण ज्याच्यावर काहीच परिणाम होत नाही, त्याला काहीच करावं असं वाटत नाही, त्या ब्रह्माबद्दल काहीही उत्सुकता कुतूहल निर्माण जिज्ञासा होत नाही, ते एक आश्चर्यच आहे असं म्हणतायत. बघा त्याच्यासाठी पण आपण एक ओवी घेतली आधाराला. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये की एवढं सगळं ऐकून म्हणजे संजय जे आहे संपूर्ण भगवद्गीता जी आहे ती धृतराष्ट्राला सांगतोय, पण धृतराष्ट्रावर काहीतरी फरक पडला का? त्याच्याबद्दल माऊली असं म्हणतात की अहो ऐकिजत असे की अवधारा. संजय म्हणतोय की तुम्ही ऐकतात का? भगवंत जे म्हणताय ते तुम्ही लक्ष देऊन ऐकताय का? की अहो ऐकिजत असे की अवधारा, तव इया बोला निवांत म्हातारा, जैसा म्हैसा नुठे का पुरा, तैसा उगाची असे. जसा एखादा रेडा पाण्यात बसलेला असतो आणि त्याला काही फरक पडत नाही की काय चाललंय आजूबाजूला, तो निवांत बसलेला असतो, तसा हा म्हातारा असं म्हटलेलं आहे की तो स्तब्ध बसलेला आहे. एवढं सगळं ऐकून पण त्याच्यावर काहीही परिणाम झालेला नाहीये, म्हणून त्याला आश्चर्य म्हटलंय. तर अशा पद्धतीचं आपण असू नयेत म्हणून आपण इतका विचार केला. त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पहा. आणि आपण पाहत का नाही? आज मी समोर घड्याळ नाही ठेवलंय, अर्धा तास आहे आपल्याकडे अजून. सॉरी मला वर बघावं लागतं, एरवी मी समोर ठेवते. की आश्चर्य का आहे त्याच्याबद्दल आपण आश्चर्याने का बघत नाही त्या आत्मतत्वाकडे? कारण आपलं चित्त जे असतं ते इतर सगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहिलेलं असतं. इतर सगळ्या गोष्टी आपल्याला आपलं घर, आपला पती, आपला पुत्र, एखाद्या स्त्रीला आपला पती हा सगळं महत्वाचं वाटत असतो आणि त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊनच पाहत नाही. बघा आपल्या प्रत्येकाचा आपलं खरं म्हणजे प्रेम त्या आत्मतत्वावरच आहे बरं का. खरं म्हणजे त्याच्यावरच आपण घेतलाय हा विचार, आत्मानस्तु कामाय. पण दुसऱ्या कुठल्या काही गोष्टीवर आहे असं आपल्याला वाटतंय. बघा एखाद्या पुरुषाला असं वाटतं की त्याचं प्रेम आहे त्याच्या धनावर, त्याच्या पुत्रावर, त्याच्या पत्नीवर आणि अजून कशावर. त्याला असं जे वाटतंय, बघा आपण एक छोटंसं वेगळं उदाहरण घेतोय परत वेगळ्या पद्धतीने. एखादा पुरुष जो आहे तो त्याच्या पुत्रावर प्रेम करतोय, मान्य, पुत्रावर प्रेम करतोय. आधी तो धनावर प्रेम करतो असं त्याला वाटतं, तो पुत्रावर प्रेम करतो असं त्याला वाटतं. मग धनावर प्रेम करतोय ना, मान्य, पण धनापेक्षा जास्त बघा एक एक सिद्धांत मांडतोय आपण. अंडरलाईन करूया, अंडरलाईन सिद्धांत मांडतोय. एखादा पुरुष की तो धनावर प्रेम करतोय असं त्याला वाटतंय, पण धनापेक्षा जास्त तो पुत्रावर प्रेम करतोय. सिद्धांत झाला, धनापेक्षा जास्त प्रेम पुत्रावर. कसं काय असं जर कोणी विचार, सिद्धांत म्हणताय तुम्ही, मग कसं काय? मग आता कल्पना करा कसं काय. कल्पना करा की एखादा गरीब
एक शेतकरी आहे, गरीब आहे, खूप मेहनत करतो काही थोडे पैसे मिळवण्यासाठी, आणि काही शेती पण त्याच्या नावावर आहे, थोडीशी छोटीशी शेती त्याच्या नावावर आहे, आणि त्याला एक लहान मुलगा आहे. आणि कल्पना करा, आता कल्पनाच करायची आहे की त्याच्या त्याच्या लहान मुलाला समजा काहीतरी रोग झाला आणि तो डॉक्टरकडे घेऊन गेला, आणि डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर त्याला डॉक्टरने असं सांगितलं की तुझ्या मुलाला भयंकर असा आजार झालेला आहे आणि त्याचं असं काहीतरी मोठं ऑपरेशन आपल्याला करावं लागणार आहे. तर ज्याचं या माणसाचं त्याला असं वाटतं की त्याचं धनावर प्रेम आहे, तेव्हा तो असं म्हणणार आहे का की माझं धन आहे तसं राहू देत, तुमचं पुत्राचं काय वाटेल तसं होऊ देत, असं तो म्हणणार का? तर नक्कीच नाही. तो काय म्हणेल, धनाचं जाऊ देत, तो मुलाला नंतर मिळवता येईल, हा माझ्या पुत्राला वाचवा. म्हणजे याच्यावरनं आपल्याला असं आपण अंडरलाईन केलं होतं ते का, ते एक 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 करून बघणार होतं आपण असं म्हटलं होतं की त्याचं धनावर प्रेम आहे, म्हणजे धनावर प्रेम नाही असं होत आहे का याच्यावरनं, की धनावर प्रेम आहे मान्य, पण धनापेक्षा अधिक प्रेम त्याचं पुत्रावर आहे का? कारण तो धनाचा त्याग करायला निघाला पुत्रासाठी. बरोबर कळतंय आपल्याला? आता आपण पुढचं एक म्हणूया की पुत्रापेक्षा, सिद्धांत परत अंडरलाईन, आत्तापुरता सिद्धांत, आत्तापुरता एखादी गोष्ट, सगळे जे दृष्टांत असतात ते एकदेशी असतात, तेवढ्या पुरतं असतात. त्याचं पुत्रापेक्षा जास्त प्रेम पत्नीवर आहे. बघा परत अंडरलाईन, पुत्रापेक्षा जास्त प्रेम पत्नीवर आहे. कसं 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 तर कल्पना करूया की एखादा पुरुष आहे आणि त्याची पत्नी जी आहे ती गरोदर आहे, आणि ती पहिल्यांदाच गरोदर आहे, आणि मग बाळंतीण होणार आहे, ती बाळणपणासाठी त्याने डॉक्टरकडे घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये, आणि हॉस्पिटलमध्ये तपासून डॉक्टरने असं सांगितलं की भयंकर गोष्ट झालेली आहे, अशी गोष्ट झालेली आहे. कल्पनाच करायची की अशी कल्पना करा की आता डॉक्टरने असं सांगितलं की आम्ही दोघांपैकी एकालाच वाचवू शकू, पत्नीला वाचवू शकू किंवा पुत्राला वाचवू शकू, तर काय ते तुम्ही सांगा, आणि पुत्र नक्की कसा होईल काय होईल ते आपल्याला माहित नाही. मग अशा वेळेला तो पुरुष काय विचार करणार, पुत्र कसा येईल कसा निघेल ते माहित नाहीये पुढे, मग तो काय विचार करणार की अजून पुत्राला ज्याला पाहिलेलंच नाही, त्याच्याबद्दल प्रेम उत्पन्न झालेलं नाही, बायकोवर प्रेम आहे, म्हणून तो असं म्हणतोय की पुत्र परत नंतर होऊ शकतो, पण आधी तुम्ही माझ्या पत्नीला वाचवा. आता इकडे पुत्रावर प्रेम नाही का, तर पुत्रावर प्रेम आहे, पण पुत्रापेक्षा जास्त प्रेम पत्नीवर आहे, कारण पुत्राचा त्याग केला आणि पत्नीचा स्वीकार केला. आपण एक एक गोष्ट पुढे जातोय बरं का. आता पत्नीवर पण प्रेम आहे मान्य, त्याचं पत्नीवर प्रेम आहे, पण पत्नीपेक्षा जास्त प्रेम, कटू सत्य, पत्नीपेक्षा जास्त प्रेम स्वतःच्या शरीरावर आहे. कसं? अंडरलाईन केलं आपण हे वाक्य, पत्नीपेक्षा जास्त प्रेम स्वतःच्या शरीरावर आहे, अंडरलाईन. कसं? कल्पना करा कसं. तर कल्पना करूया की आता समजा नवीन लग्न झालेलं आहे पती आणि पत्नीचं, आणि एका बसमधनं ते जात आहेत, आणि काहीतरी घडलं अशुभ असं, आणि त्या 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 बसमधनं जात असताना त्या बसला आग लागली, आणि जो मुख्य दरवाजा होता तो बंद झाला, तो इमर्जन्सी एक्झिट असतं, आणि त्या इमर्जन्सी एक्झिट मधनं सगळे, आता तुम्ही खरंच विचार करा, मरण्याचा प्रसंग आहे, आणि सगळ्यात आधी कोण कुठे बायको काय वगैरे आपण काही बघत नाही, आधी स्वतःला बाहेर काढायचा प्रयत्न करतो आपण. बाहेर आल्यानंतर तो पत्नी कुठे, त्याला कशी बाहेर काढू शकतो हे तो बघेल, पण जेव्हा जीवन मरण्याचा प्रयत्न असतो प्रकार, तेव्हा आपण स्वतःलाच वाचवतो, असा सिद्धांत आहे. मग आता याच्यावरनं पत्नीवर प्रेम नाही का, आहे की पत्नीवर प्रेम आहे, पण पत्नीपेक्षा स्वतःच्या देहावर जास्त प्रेम आहे, पण स्वतःच्या देहाला वाचवलेलं आहे. आता त्याच्या पुढचं, स्वतःच्या देहावर प्रेम आहे मान्य, पण स्वतःच्या देहापेक्षा जास्त प्रेम स्वतःच्या इंद्रियांवर आहे. कारण देह गेला तरी एक वेळ चालतोय, पण इंद्रिय टिकली पाहिजे. देहाला लागलं तरी एक वेळ, देह गेला म्हणजे देह जाणं नाही, देहाला काही झालं इजा झाली तरी चालेल, पण इंद्रिय टिकली पाहिजे. कसं कसं कल्पना करूया की एका गावामधनं समजा एक माणूस जातो आहे एका गावामधनं दुसऱ्या गावी, आणि कोणीतरी चोर, लुटेरू जे असतात ते त्याला लुटण्यासाठी आले पुढे, आणि मग त्यांच्या हातामध्ये काठी वगैरे होती, ते कसेही मारतात ना, त्यांच्या हातामध्ये काठी येते, ते कसेही मारतात, आणि कसेही मारताना हा काय करतो आहे की हा डोळा जे आहे आणि कान जे आहे ते वाचवायचा साहजिक स्वाभाविकपणे प्रयत्न करतो. मग तो काय करतो की पाठ पुढे करतो, की एक वेळ पाठीला लागले चालेल, म्हणजे देहाला एक वेळ लागलेलं चालेल,
पण इंद्रिय जी आहेत ती शाबूत राहिली पाहिजेत. इंद्रियांवर अधिक प्रेम. पटतंय की नाही काय बोलते ते? मग देहावर प्रेम नाही का? तर देहावर प्रेम आहे, पण देहापेक्षा जास्त प्रेम, कारण देहात मधल्या एकाचा कुठला तरी भाग त्याग करायला निघाला होता हा माणूस, कारण इंद्रियांवर अधिक प्रेम आहे. मग इंद्रियांवर अधिक प्रेमापेक्षा अजून एक सिद्धांत पुढचा, आपण हळूहळू आत्मतत्वापर्यंत पोहोचणार आहोत म्हणून चाललंय. त्या आत्म्यावरच खरं प्रेम असतं, म्हणून त्याच्याकडे अस्त्राने पाहायचं आहे, हा सगळा विचार आहे. आणि शेवटचं चरण जे आहे की मना सज्जना राघवी वस्ती कीजे, जर हेच तिथेच वस्ती करायची आहे खरी, त्याच्यावरच खरं आपलं प्रेम आहे, तर हे सगळं जे आपल्याला खोटं वाटतंय की माझं याच्यावर प्रेम आहे, माझं याच्यावर प्रेम आहे, ते हळूहळू एक एक बाजूला आपण बाजूला सारतोय. अशा पद्धतीने आपण या 2 चरणांकडे विचार करतो. बरं, मना सज्जना राघवी वस्ती कीजेकडे हळूहळू जायचं आपल्याला. रघुराज थक्की तो होऊनी पाहे, आणि अवज्ञा करायची नाही, कारण ते सांगणं आहे भगवंताचं, ते सांगणं आहे समर्थांचं, ते ऐकायचे, त्यांची आज्ञा आपल्याला ऐकायची आणि तिकडे आपल्याला वस्ती करायची, म्हणून हा सगळा विचार चालू आहे. कुठपर्यंत आलो होतो आपण? इंद्रियांवर प्रेम नाही का? तर आहे ना, आपलं इंद्रियांवर प्रेम आहे, पण इंद्रियांपेक्षा थोडस अधिक प्रेम आपलं आपल्या प्राणावर आहे. बघा, इंद्रिय म्हणजे माझे डोळा, चक्षु नावाचे इंद्रिय आहे, आपण हे सगळं पाहिलंय. चक्षु किंवा आपला पाय कर्मेंद्रिय आहे. समजा माझ्या डोळ्याला काहीतरी इजा झाली, डोळा काहीतरी लागलं, डोळा काढायची वेळ आली, तर जेव्हा मी डॉक्टरकडे जाते आणि डॉक्टर डोळा तपासून म्हणतात की डोळा काढायची वेळ आहे, किंवा पायाला गँग्रीन वगैरे होतं, मग कधी कधी पाय काढावा लागतो, बरोबर की नाही? मग तेव्हा माझं जर पायावर प्रेम आहे, इंद्रियांवर, कर्मेंद्रिय, जर माझं जर डोळ्यावर प्रेम आहे, तर मी असं म्हणते का, किंवा तो माणूस असं म्हणतो का की माझं इंद्रियांवर प्रेम आहे, माझा डोळा राहू देत, प्राण गेला तरी चालेल, असं म्हणतो का आपण? आपण म्हणतो प्राण अधिक प्रिय आहे, म्हणून आपण म्हणतो इंद्रिय गेलं तरी चालेल, पण माझा प्राण वाचायला पाहिजे. आपण प्रूव्ह केलं की नाही आतापर्यंत कसं? कारण एकापेक्षा अधिक प्रेम दुसऱ्यावर असतं, म्हणून आधीचा त्याग करायला तो तयार होतो. आणि आता आपल्याला शेवटी असा विचार करायचा आहे की या सगळ्यांपेक्षा पण जास्त आपलं प्रेम अधिक जे आहे ते आत्मतत्वावर आहे. उदाहरण आपण जे ते समजण्यासाठी निवडलेलं आहे ते उदाहरण योग्य नाही बरं का, पण आपल्याला एखादा मुद्दा प्रूव्ह करायचा आहे, म्हणून आपण विचार करतो. उदाहरण योग्य नाही असं परत सांगते, पण एखादा मनुष्य जो आहे, जो निराश होतो, ज्याला आत्महत्या करावीशी वाटते, बघा, त्याचा देह आहे, त्याचे इंद्रिय आहेत, त्याचे प्राण सगळं इंटॅक्ट आहे, पण हे सगळं जे आहे ते त्याला दुःख देत असतं, आणि त्याला असं वाटतं की या देहाचा त्याग मी केला, या प्राणाचा मी त्याग केला तर मी सुटेन आणि मी आनंदी होईन का? कारण ते आत्मतत्व, हे हा प्राण सोडल्यानंतर कुठेतरी काहीतरी आनंद आहे, त्याच्या पुढे कुठेतरी आनंद आहे असं त्याला वाटतंय, म्हणून तो प्राण त्याग करायला तयार होतो. फार सूक्ष्म आणि बारीक विचार आहे, प्रत्येकाने याच्यावर चिंतन करायचं. जे आधी सांगितलं, प्राण सोडणं म्हणजे आत्महत्या करणं हे महापाप आहे. आपण ते उदाहरण फक्त हा मुद्दा समजून घेण्यासाठी घेतलेला, एवढंच की याच्यापेक्षा प्राणांपेक्षा पण जास्त प्रेम आपलं असू शकतं आहे, एवढ्यासाठी एकदेशीत्व, तेवढ्यासाठी आपण हा मुद्दा घेऊन ते प्रूव्ह केलं की आपण आपलं खरं प्रेम जे असतं ते त्या आत्म्यावरच असतं, आणि तेच ते खरं आत्मा राम तो आहे, आणि आपण जे वेगळीकडे सगळीकडे आपलं चित्त लावतोय ते तिकडे का लावतोय? बघा, अजून एक कन्सेप्ट, पुढची 15 मिनिटं आहेत आणि अतिशय सुंदर मुद्दा आपल्याला आज घ्यायचा आहे. कारण आपण जो विचार केला होता की पहिलं चरण, दुसरं चरण जे आहे त्याचा सगळा विचार जो आहे तो आपण ज्ञान मार्गाने करणार आहोत, आणि आतापर्यंत आपण तो केलेला आहे की आपलं खरं प्रेम कुठे असतं, चित्त खरं कुठे लावायचं असतं, आणि नको तिकडे आपण का करत बसलो आहोत, आणि त्याच्याकडे बघणं हे आश्चर्यच आहे. हळूहळू हळू करत आपण शेवटच्या चरणापर्यंत येतोय की मना सज्जना राघवी वस्ती कीजे, की तू का त्या ठिकाणीच तुझं चित्त लावत नाहीस, का त्या ठिकाणीच तू वास करत नाहीस बुवा, कारण तुझं खरं प्रेम तिथेच आहे, तू करत नाहीस हे नवलच आहे, हे आश्चर्य करण्याजोगच आहे. बघा, आपल्याकडे लौकिकात आपण काय म्हणतो, एखादी स्त्री असते बघा, आता नुकतंच वटपौर्णिमा उत्सव झालेला आहे, थोड्या दिवसांपूर्वी, 4-5 दिवसांपूर्वी, आणि वटपौर्णिमा जी आहे ती पतिव्रता जी असते ती वटपौर्णिमेचं व्रत ठेवते. आपण पतिव्रता हा एक धागा निवडूया बरं का, एखादी संकल्पना समजण्यासाठी पतिव्रता हा धागा आज पकडूया थोड्या वेळ, पुढच्या 10 मिनिटासाठी. आपण कोणीही आता जे ऐकत आहोत ते पतिव्रता नाही होत, मान्य, आणि हल्ली तशा पतिव्रता नसतातच.
पण पतिव्रता हा धागा का निवडलाय? मना सज्जना राघवी वस्ती कीजे. एका ठिकाणी वस्ती करता येणं त्या पत्नीला, जी पतिव्रता असते तिला एका ठिकाणी वास करता येतोय. आपल्या पतीच्या ठिकाणी ती संपूर्णपणे तिचं अंतःकरण एका जागी ठेवते, म्हणून तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे. म्हणून आपण तिच्याकडनं शिकणार आहोत. आपण जी स्त्री एकाकडे चित्त ठेवते, आपल्या पतीकडे फक्त ती चित्त ठेवते, तिला पतिव्रता असं म्हटलं जातं, कारण ती एकनिष्ठ असते. आणि जी स्त्री जिचं लग्न तर झालेलं आहे, तिचा विवाह झालेला आहे, पण तरी पण ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पुरुषांकडे चित्त जिकडे जेव्हा ठेवते, अशा स्त्रीला काय म्हणतात? अशा स्त्रीला व्यभिचारी स्त्री असं म्हणतात. बघा, व्यभिचारी आणि जी पतिव्रता आहे ती अव्यभिचारी आहे. दोन नवीन शब्द आज आपण समोर ठेवलेत. परत व्यभिचारी आणि अव्यभिचारी हे शब्द आपल्याला नवीन नाहीयेत, पण संकल्पना, ही संकल्पना अव्यभिचारी भक्ती, ही संकल्पना जी आहे, ही संकल्पना आलेली आहे भगवद्गीतेमध्ये 14वा अध्याय 26वा श्लोक. पूर्ण श्लोक नाही घेणार आहे, पण जो काही आपण विचार करतो आहोत त्याला प्रमाण आहे. आपण असंच उगाच बडबडत नाही आहोत. या संकल्पनेला प्रमाण आहे अव्यभिचारी भक्ती. आणि ती पतिव्रता जी आहे ती एका ठिकाणीच तिचं चित्त संलग्न असतं, आपल्या पतीच्या ठिकाणी, म्हणून तिच्याकडे व्यभिचार नाही, ती अव्यभिचारी आहे. तिच्याकडनं आपण हे शिकायचं आहे की जसं ती एकाच्या ठिकाणी चित्त ठेवते, विचलित होत नाही, तिचा निश्चय असतो, तसा आपल्या सगळ्यांचा, बघा, आपल्या सगळ्यांसाठी एकच पती आहे. तो जगतपती, तो विश्वाचा पती, तो परमपुरुष, असा तो एकटाच. परमपूज्य मंदाताईंनी आपल्या प्रवचनामध्ये इतकं सुंदर सांगितलंय की दिसणारी सगळी शरीरं जी आहेत, बघा, पुरुषाचा देह दिसला तरी आणि निर्जीव देह दिसला तरी स्त्रीचा देह येतोच त्याच्यामध्ये. सगळे चेतन अचेतन जे देह आपल्याला या चराचर सृष्टीमध्ये दिसत आहेत ते सगळेच जे आहेत ते स्त्रीवाचक शरीर आहेत म्हणे. परमपूज्य मंदाताईंनी त्यांच्या प्रवचनात सांगितलेला मुद्दा या, आणि इतका सुंदर आहे की सगळी दिसणारी शरीरं जी आहेत ती स्त्रीवाचक आहेत, कारण ती माईक आहेत. माया ती आहे आणि माईक शरीर आहेत. म्हणजे सगळी, पुरुषाचा देह दिसला तरी तो माईक, म्हणून तो स्त्रीवाचकच. आणि म्हणून सगळी स्त्रीवाचक शरीरं, आणि या सगळ्या स्त्रीवाचक शरीरांसाठी या सगळ्यांनी निष्ठा फक्त एका ठिकाणी ठेवायची, तो परमपुरुष म्हणजे तो परमात्मा, म्हणजे आपलं चित्त मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आपण त्या ठिकाणी, त्या परमात्म्याच्या ठिकाणी जर वस्ती करत नसू आणि जर वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती करत असू तर आपण सगळे पण व्यभिचारी होतो. व्यभिचार किती मोठी गोष्ट आहे बघा. आणि म्हणून ती अव्यभिचारी भक्ती जी आहे ती आपल्याला शिकावी लागते. ती या पतिव्रतेकडनं आपण शिकायचा प्रयत्न करूया. बघा, एक कथा पुंडलिकाची, म्हणजे आपल्याला पुंडलिकाची कथा जी आहे ती आपल्याला जी माहिती आहे की ते वीट वगैरे त्यांनी फेकली आणि विठ्ठल त्याच्यासाठी उभा राहिला वगैरे, युगे 28. पण विष्णू पुराणामध्ये अतिशय सुंदर पुंडलिकाची कथा येते. आणि पुंडलिक कोणाकडनं खरं म्हणजे आई वडिलांची सेवा करायला शिकला, खरी सेवा ती या कथेमधून आपल्याला दिसते की पुंडलिक जो होता तो आधी थोड्याफार प्रमाणात आई वडिलांची सेवा करत होता, पण त्याच्यानंतर म्हणे त्याला विष्णू पुराण प्रमाणे बरं का आपल्याला त्याच्यामध्ये जशी कथा आली तशी आपण घेतोय की पुंडलिक बाहेर निघाला घरातून आणि त्याला असं वाटलं की आपण तपश्चर्या काही करावी, कारण आपल्याला भगवंताचं दर्शन घ्यायचं, म्हणून घर सोडून तो बाहेर निघाला. आणि बाहेर बरेच वर्ष तो फिरला असेल एक सुयोग्य स्थळ बघण्यासाठी, तपश्चर्या करण्यासाठी. आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला एखादं स्थान तपश्चर्या करण्यासाठी मिळालं. तिकडे त्याने तप केलं, प्रदीर्घ तप केलं. आणि तप केल्यानंतर भगवंताचं खरं दर्शन घेण्यासाठी तो एका ठिकाणाहून वेगळ्या ठिकाणी फिरत असताना भिक्षा मागत असणार, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. आणि एका ठिकाणी म्हणे एका झाडाखाली पुंडलिक बसला होता. आणि त्या झाडाखाली बसल्यानंतर वरून एक गिधाडी होती आणि ते गिधाडीची विष्ठा त्याच्या अंगावर पडणार होती. आणि त्याने त्या क्षणी वर पाहिलं, आता ती गिधाड आणि ती विष्ठा पडणार, फक्त पुंडलिकाने पाहिलंय थोडाशा क्रोधयुक्त नजरेने की माझ्या अंगावर ते अपवित्र होईल ना शरीर,
माझ्या अंगावरती विष्ठा पडणार म्हणून पाहिलं फक्त वर, आणि पाहता क्षणी ती गिधाडी आणि ती विष्ठा हे जळून राख झाले. आणि तेव्हा पुंडलिकाला वाटलं, अरे बापरे, काहीतरी आपण तप केलंय, म्हणजे काहीतरी सिद्धी आपल्याला प्राप्त झाल्या. आणि एक छोटीशी लकेर अभिमानाची आतमध्ये बहुतेक निर्माण झाली असणार. आणि मग थोडे दिवस परत पुढचे भिक्षा मागून राहणं वगैरे, उदरनिर्वाह करणं, तर भगवंताचं नाम घेणं, हे सगळं भगवंताच्या शोधार्थ हे सगळं चालू होतं. आणि एके दिवशी म्हणे एका घरी घराच्या बाहेर ते एका घरी गेले भिक्षा मागण्यासाठी. आणि भिक्षा मागितल्यानंतर ते घर जे होतं ते पतिव्रतेचं होतं. आज पतिव्रता हा धागा आपण मनासज्जना राघवी वस्ती की ज्याच्यासाठी पकडलेला आहे. एक 5-10 मिनिटं जरा पुढे गेले, 10 मिनिटं मी बहुतेक पुढे घेईन मुद्दा पूर्ण करण्यासाठी. बहुतेक घड्याळ समोर न ठेवल्यामुळे थोडासा आपला वेळ पुढे जातोय, पण आज थोडासा माफ करा मला, आपण पूर्ण करूया विषय. जेव्हा त्या घराच्या बाहेर, कारण अनन्य साधारण महत्व आपल्याकडे पतिव्रतेला आहे. पतिव्रतेच्या घरी समजा एखादं माठ आहे आणि त्या माठामध्ये जर पाणी नसेल आणि त्या पतिव्रतेने फक्त पाहिलं तर वरुणाला पाऊस पडून ते माठ पाण्याने भरावा लागतो असं म्हणतात. पतिव्रता एखाद्या घरी जाताना जर दरवाजा खुला असेल, दरवाजा बुटका असेल आणि ती उंच असेल, तर दरवाजा आपल्या आपण मोठा होतो असं म्हटलं जातं. इतकं महत्व त्या पतिव्रतेला आपल्या वेदांनी दिलेलं आहे. आणि जेव्हा हे इथे पुंडलिक बाहेर येऊन भिक्षेसाठी उभा राहिले, तेव्हा त्यांनी भिक्षा मागितली. पण आतमध्ये प्रतिव्रता असल्या कारणाने ती काहीतरी पतीच्या सेवेमध्ये असणार, काहीतरी स्वयंपाक करा किंवा काहीतरी त्याला जेवायला वाढा, अशा कुठल्या तरी कामात असणार. म्हणून तिने पतीच्या संदर्भात जे काम होतं ते तिने पूर्ण केलं. ते पूर्ण केल्यानंतर ती बाहेर आली भिक्षा घेऊन. आणि पुंडलिकाने आधी त्या गिधाडीकडे ज्या नजरेने पाहिलं, त्या नजरेकडे थोड्याफार प्रमाणात त्या स्त्रीकडे पाहायचा प्रयत्न केला, थोडासा रागावूनच पाहायचा प्रयत्न केला. ती स्त्री जी होती ती पूर्णपणे निवांत होती. आणि त्या स्त्रीने येऊन बाहेर जे काही आणलं होतं भिक्षेसाठी अन्न, ते वाढायचा प्रयत्न केला. तो वाढायला तिने सुरुवात केली वाढायला. आणि ती पुंडलिकाकडे बघून असं म्हणते, तुला काय मी तुझी गिधाडी वाटले का जळून राख व्हायला? बघा, गिधाडीचं आयुष्य जे आहे ते सामान्य आहे आणि पतिव्रतेचं आयुष्य जे आहे ते सामान्य नाही. आणि हे ऐकून पुंडलिकाला काय नवल वाटलं, त्याला असं वाटलं की मला काहीतरी छोटीशी सिद्धी मिळण्यासाठी घर सोडावं लागलं होतं, काही वर्ष तपश्चर्या करावी लागली होती, कित्येक गोष्टींचा त्याग करावा लागला होता, संन्यास काही गोष्टींपासून मला घ्यावा लागला होता. आणि ही स्त्री तर घरी राहिलेली दिसतीये, ती घरीच आहे आणि तिला हे सगळं ज्ञात झालं कुठून? तेव्हा त्या स्त्रीने सांगितलंय, बघा, तो उपदेश जो आहे तो आपल्याला शिकायला मिळतो. तुकाराम महाराजांनी जे सांगितलं त्याच्यामधून शिकायला मिळतो. तुकाराम महाराज असं म्हणतात की स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. त्या स्त्रीला संपूर्णपणे ज्ञान त्या घरी फक्त पतीची सेवा करून आहे. तेव्हा तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये असं म्हणतात की स्वामी काज म्हणजे एखादा जो सेवक आहे त्याच्यासाठी महापूजा म्हणजे हीच विष्णूची महापूजा. महापूजा म्हणजे काय? तर एखाद्या सेवकासाठी स्वामीचं काम करणं स्वामी काज. आणि एखाद्या शिष्यासाठी काय हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात की गुरुभक्ती, शिष्याला गुरुभक्ती, एखाद्या दासाला आपल्या स्वामींचं काहीतरी एखादं काम, पितृवचन, एका पुत्रासाठी माता पित्यांचं वचन, याच्यापेक्षा मोठं काही नाही. आणि म्हणूनच पुंडलिक हे ऐकल्यानंतर परत पुन्हा गेले आई वडिलांची सेवा करता. कुठे वेगळ्या ठिकाणी शोधतोय कुठे मी भगवंता? पितृवचन सेवापती. आणि एखाद्या पतिव्रतेला पतीची सेवा याच्यापेक्षा काही नाही, म्हणजे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. एका पतिव्रतेकडनं आपण का शिकतोय? कारण आपण सगळे पतिव्रता व्हायचा प्रयत्न करतोय, कारण आपल्या सगळ्यांचा तो एक पती आहे, तो रघुराज, तो राघव, तो एकटाच पती आहे, तो विष्णुपती ती आहे. आणि तो विष्णू एकच सगळ्यांचा पती आहे, जगतपती. त्याच्याकडे भाव ठेवता यावा, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, यासाठी आपण हे सगळं त्या पतिव्रतेकडनं शिकतोय. बघा, त्या पतिव्रतेबद्दल असं बोललं जातं की आरता आरते, थोडं घाईत बोलण्याचा प्रयत्न करते मी. पतिव्रतेबद्दल सांगितलं जातं की आरता आरते मोदिता रिष्टे क्रोशिते मलिना कृशा
आणि म्रियते च मृते मृते पत्ये आरता आरते. म्हणजे जेव्हा एका पतिव्रतेचा पती दुःखात असतो, आर्त दुःखात असतो तो, तेव्हा ती पण दुःखात असते. तो तिच्या जवळ नसला, परगावी दुसरीकडे कुठेही असला तरी तो दुःखात, म्हणून ती दुःखात. आपण सगळ्यांनीच आज पडून बघूया, आपण खरंच आपल्या सगळ्यांचं असं असतं का? आपल्या आप्तेष्टांबद्दलच विचार करूया. हे जे आपण सगळं आता ऐकतोय ते व्यवहारातच आपण हे असं वागू शकत नाही होत. आणि जेव्हा भगवंताबद्दल जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचतो, तेव्हा तो भाव केवढ्या वेळासाठी उत्पन्न होतो? तेवढ्या थोड्या वेळासाठी. पण आरता आरते मोदिता रिष्टे. जर का तो आनंदात असेल तर ती आनंदात असते. तिला स्वतःचं असं वेगळं सुख दुःख नसतं. माझं मात्र तसं कधीच होत नाही. मला माझ्या स्वतःच्या आतमध्ये आता काय, अंतःकरणात काय आहे, माझे इमोशन्स, समोरच्या आनंदात आहे की नाही मला काहीच फरक पडत नाहीये. आणि जर तो आनंद स्वरूप असेल, तो आनंद जगतपती, तो आनंद स्वरूप असेल, तर माझं स्वतःचं स्वरूप, माझं अंतरंग कसं हवं? कायमच दृष्टे, कायमच हर्ष आतमध्ये भरलेला हवा. पण तसं माझं नसतं. आणि क्रोशिते मलिना कृषा, क्रोशिते मलिना कृषा म्हणजे ही पतिव्रता जी असते ती पंचक्रोशित, म्हणजे गावात जर पती नसेल तर ती कशी राहते? तर ती मलिना आणि कृषा, ती मलिन राहते, ती सजत नाही, ती साधी राहते. आणि कृषा ती बारीक होते, ती कृश होते. आणि ती कशी होते? म्हणजे हे याज्ञवल्क्यांनी सांगितलं बरं का. हा एक व्रत आहे बरं का. म्हणजे क्रोशित क्रोशित भर्तृकम हे एक व्रत आहे. भर्तृ म्हणजे नवरा जेव्हा जवळ नसतो पत्नीच्या, तेव्हा तिने काय पालन करावं, कुठल्या व्रताचं पालन करावं, याच्याबद्दल याज्ञवल्क्य असं म्हणतायत की क्रीडाम, शरीर संस्कारम, समाज उत्सव दर्शनम, हास्यम, परगृहे यानम की जे क्रोशित भर्तृकम. म्हणजे ही क्रोशित भर्तृका अशी जी प्रतिव्रता असते, जिचा पती परगावी गेलेला असतो, तिने कसं राहावं? तर क्रीडाम म्हणजे क्रीडा म्हणजे खेळ नाही आपण अर्थ घ्यायचा. क्रीडाम म्हणजे तिने रमू नयेत बरं का, तिने रमू नयेत. दुसरं शरीर संस्कारम, शरीराचे संस्कार, सजणं धजणं. कारण सजणं धजणं जे असतं ते फक्त त्याच्यासाठी करायचं असतं. पुढे समाज उत्सव दर्शनम, समाजात एकटीच बाहेर उत्सवासाठी जाऊ नयेत, कारण तिचं संरक्षण कोण करणार, हा त्याच्या मागचा विचार. हास्यम, परगृह यानम, उगाच दुसऱ्यांच्या घरी फिरत जाऊ नयेत. आणि ती जे क्रोशित भर्तृकम अशा पद्धतीचं व्रत जे आहे ते क्रोशित भर्तृका अशी जी असते प्रतिव्रता, तिने केलं पाहिजे. आणि महाभारतामध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण जेव्हा परत द्वारकेमध्ये गेलेले आहेत, तेव्हा त्याच्या सगळ्या पत्न्यांनी हे क्रोशित भर्तृकाम नावाचं व्रत जे अंगीकारलं होतं त्याचा त्याग केला. आणि सुहासिनींचं एक वेगळं व्रत जे असतं ते अंगीकारलं. का आपण हे सगळं ऐकतो? निदान आपण ऐकूया की पतिव्रता काय असते. आणि तिच्यासारखं जर आपण ऐकलं तर त्याच्याबद्दल तो परम पती जो आहे, तो एकच पुरुष आहे, बाकी सगळं माया आहे, आपल्याला त्याच्यासारखं वागणं जमेल. बघा, एकाकडे अतिशयोक्ती आहे. 2 मिनिटं बोलते बरं का, थांबते. अतिशयोक्ती केलेली आहे एका ग्रंथामध्ये. कुवलायानंद ग्रंथ नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये संस्कृत मधल्या वेगवेगळे छंद कुठले वापरले जातात त्याच्याबद्दल सांगितलंय बरं का. म्हणजे व्याकरणातला ग्रंथ आहे तो खरं म्हणजे, पण त्या व्याकरणाच्या ग्रंथामध्ये एक छंद असतो अतिशयोक्ती नावाचा छंद. अतिशयोक्ती आपल्याला कळते की नाही, सगळं वाढवून चढवून सांगणं. आणि त्या ग्रंथामध्ये अतिशयोक्तीचा पुढचा एक छंद सांगितलाय आणि त्याला अत्युक्ती असा छंद म्हणतात. आणि तो अत्युक्ती म्हणजे काय हे सांगताना त्याच्यामध्ये उदाहरण दिले. आता ते उदाहरण खरं म्हणजे हास्यास्पद आहे, म्हणजे हसू येतं आपल्याला. कारण ते अतिशयोक्तीच आधी चुकीची आहे. आणि अतिशयोक्तीच्या पुढची अतिशयोक्ती म्हणजे किती चुकीची असणार बरं का. त्याच्यामधनं आपल्याला हेच शिकायचं की ते उदाहरण देताना कोणाचं उदाहरण दिलेलं आहे, ते एका पतिव्रतेचं उदाहरण दिलेलं आहे. श्लोक समोर नाहीये माझ्या, पण ते उदाहरणामध्ये ते असं म्हणतायत की एक पतिव्रता असते आणि तिचा पती तिच्या जवळ येतो आणि तिला सांगतो की अगं मला 1 वर्षासाठी बाहेर जावं लागणार आहे काही व्यवसायानिमित्त. आणि हे फक्त ऐकल्यानंतर झरझर 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 म्हणे ती उतरत जाते. आणि ती इतकी उतरते की तिच्या हातामधल्या बांगड्या ज्या असतात ते गळून पडतात, कारण ती इतकी बारीक होते, उतरत जाते, ती बारीक होते. आणि मग तो नवरा तिला बांगड्या परत तिच्या हातामध्ये घालत असं म्हणतो, अगं तू पूर्ण ऐकलं नाहीस, मला तुला हे सांगायचं होतं की मला 1 वर्षासाठी जावं लागणार आहे, तर तू पण माझ्यासाठी येणार आहेस, आपण कधी बरं निघूया बाहेर. आणि असं म्हटल्यानंतर की मी पण त्याच्याबरोबर जाणार आहे, तर ती पटपट 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 म्हणे फुगत जाते.
आणि ती फुगत गेल्यामुळे तिच्या हातामधल्या ज्या बांगड्या ते तुटून जातात. आता इकडे खरं म्हणजे अतिशयोक्ती अत्युक्ती अलंकार आहे. त्या अलंकाराकडे नको बघूया आपण, पण ती पतिव्रता असते कशी, ते पतिव्रतेचं उदाहरण तिकडे दिलं गेलं. यासाठी आपण बघतो की त्याच्यासाठी सगळं आपलं, त्याच्यावर आपलं सगळं अवलंबून असतं का? राघवी वस्ती आपण सारखी करतो का? आणि पुढे म्रियतेच्या मृतेपत्ते, त्याचा मृत्यूचं फक्त ऐकल्यानंतर ती मृत होते. उदाहरण पटकन एक घेऊया, त्याच्याशिवाय आपल्याला ते कळणार नाहीये. ते की मृत पती झाल्यानंतर की सती जायच्या पूर्वी अगदी मान्य. एक कवी जयदेव म्हणून होते बघा, आपल्याला माहिती आहे कवी जयदेव, कालिदासांबरोबर बरोबर त्यांचं नाव वगैरे घेतलं जातं. कवी जयदेवांची पत्नी म्हणे पतिव्रता होती, पद्मावती तिचं नाव. आणि ती एका राणी बरोबर, नाही पूर्ण कथा सांगत कारण वेळ संपती आहे, राणी बरोबर एकदा चर्चा करत होती आणि राणीचा भाऊ नुकताच मृत पावला होता आणि ती फार कौतुकाने म्हणजे दुःख झालं होतं, पण त्याची पत्नी पण तिने सहगमन केलं की ती थोडासा अभिमानात मध्ये की पत्नी किती त्याची चांगली होती, की माझा भाऊ गेल्यानंतर तिला पण खूप वाईट वाटलं त्याच्या पत्नीला आणि तिने सहगमन केलं, म्हणजे ती सती गेली असं ती राणी या पद्मावतीला सांगत होती. जयदेवाची पत्नी जी होती, जयदेव एक मोठे कवी होऊन गेलेले आहेत आणि त्यांना राजाश्रय मिळाला होता, त्यांच्या पत्नी बरोबर ते तिकडे राहायचे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर जयदेवांची पत्नी जी पद्मावती होती, तिला त्याच्यामधलं फार काही कौतुक असं काही प्रसन्न भाव तिच्या चेहऱ्यावर नाही झाले. तेव्हा त्या राणीने विचारलं की काय विचार करतेस तू? तेव्हा पद्मावतीने सांगितलं की ती सती गेली हे सगळं मान्य ठीक आहे की तू पतिव्रता म्हणून तिचं नाव घेतेस, पण खरी पत्नीव्रता जी असते ती फक्त पतीचा मृत्यू झाल्यानंतर स्वतः मरते, स्वतःचे प्राण असतात ते सोडते. हे उदाहरण का आपण घेतो? आपण निदान भगवंतावर प्रेम कसं करावं हे ऐकूया तरी. आणि मग म्हणे त्या राणीने तिची परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला आणि खरंच एक खोटा संदेश आपल्या सेवकाकडनं असा आणला की जयदेवाचा मृत्यू झाला नंतर थोड्या दिवसांनंतर, आणि खरंच पद्मावतीने तिचा प्राण जो होता तो बघता क्षणी फक्त मृत्यूची वार्ता ऐकताच सोडलाय. आणि मग नंतर जयदेव खरंच आले आणि मग नंतर अष्टपदी भगवंताचं गुणगान करून वगैरे तिचे प्राण परत आणले. ही सगळी कथा वेगळी आहे, कथाभाग वेगळा आहे. पण भगवंतावर प्रेम कसं करावं, ही पत्नी जी आहे ती पतीवर प्रेम कसं करते आहे. आपण नेहमीच उल्लेख केला सुरुवातीला की वेगवेगळ्या पद्धतीने आपण एखाद्या मुद्द्याकडे बघत असतो. म्हणून ती पतिव्रता कशी असते, पतीवर प्रेम कसं करते, याच्यामधनं आपण त्या भगवंतावर प्रेम कसं करतोय हे आपण शिकतोय. आणि आपल्याला ते करता येत नाही, आपण नको तिकडे प्रेम करतो आणि आपण हरतो. बघा जडभरत जे होते त्यांचे आपण एकदा कथा घेतली होती, नाही ऐकत, पण जडभरत संपूर्ण आयुष्यभर तप केलं आणि मग हरणाच्या बछड्यामध्ये त्यांचा जीव अडकला. आणि सारखं ते हरिण काय करते आणि त्या हरणामुळे त्या हरीचं नाव घेण्यामध्ये ते विसरले आणि त्यांचं हरण झालं. सीतामातेकडे पण जेव्हा आपण बघतो की सीतामाता जी होती त्या हरणामध्ये तिचं चित्त अडकलं आणि हरणामध्ये चित्त अडकल्यामुळे हरीपासनं तिला दूर जावं लागलं आणि तिचं हरण झालं. आणि सर्वदा आपल्याला जर भगवंताकडे चित्त लावायचं असेल, जर त्याच्याकडेच राघवाकडे वस्ती करायची असेल तर कुठल्या पद्धतीने करायची असा आपण करायचा प्रयत्न केला. जोपर्यंत आपण आश्चर्यचकित होऊन त्या परम तत्व जो ते आहे त्याच्याकडे बघत नाही तोपर्यंत आपल्याला तिथेच वस्ती करता येत नाहीये. असं दोन वेगवेगळ्या गोष्टीने आपण एक ज्ञान मार्गाने आणि एक भक्ती मार्गाने असा आपण विचार केला. आता मात्र थोडा वेळ जास्ती घेतल्यामुळे सगळ्यांची माफी मागते आणि इकडेच थांबते. इतिशम. जय जय रघुवीर समर्थ. शांत स्वस्थ शरीर, शांत मन, सुखावह बैठक, डोळे मिटलेले, नमस्कार मुद्रा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ
पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम।